आपण व्यक्त करू शकता? नाही। यानंतर विद्यार्थ्यांमधून यश गोरख खेतमाळस FY BSc वर्गाचा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहे। यश गोरख खेतमाळीस FY BSc वर्गाचा हा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहे। नमस्कार, मी यश गोरख खेतमाळस। सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षक तसेच पवार मॅडम यांचे आभार व्यक्त करतो। या शाळेमध्ये आल्यावर मला नवीन असे सुरुवातीला बेस कोर्स झाला तो खूप आवडला आणि त्यामध्ये मला नवीन शिकायला मिळाले। त्यामध्ये खेळाच्या संदर्भात आम्हाला माहिती दिली गेली पवन कडू सरांनी। गुगळे सरांनी आम्हाला शॉर्ट टर्म बद्दल माहिती दिली। आपल्या शाळेमध्ये एकूण 21 असे शॉर्ट टर्म कोर्स घेतले जातात। त्यामधून आपण BSc करता सोबतही आपण वेगळे काहीतरी कौशल्य आपण शिकू शकतो। हेल्थ अँड हायजीन अँड ICC पवार मॅडमने घेतले। यामध्ये इंटरनल कंप्लेंट असेल, काही तक्रार असेल तर ते त्यामध्ये टाकून कशी प्रक्रिया असते ते सांगितली। NAP 2020 म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल पै सरांनी माहिती दिली। त्यामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण आले, त्यामध्ये क्रेडिट सिस्टीम आलेली आहे, ते आम्हाला समजावून सांगितली गेली। ABCID आता सगळे 12वी नंतर ABCID हा खूप महत्त्वाचा आहे, त्याबद्दल आम्हाला थोरात सरांनी माहिती दिली। स्टुडंट डेव्हलपमेंट बोर्ड त्या अंतर्गत काम व शिकवा ही योजना राबवली जाते, ती शेंडे सरांनी आम्हाला याची माहिती दिली। NSS बद्दल आम्हाला माहिती दिली महानव सरांनी। त्यामध्ये अनेक आपल्याला एखाद्या गावात दत्तक घेतलं जातं व त्यामध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे जाऊन त्यावर आपण मदत करू शकतो त्यांना, असे त्यामध्ये कॅम्प पण असतो। इथिक्स अँड व्हॅल्यूज पवार मॅडमने घेतलं, त्यामध्ये आम्हाला नैतिक मूल्य व शिस्त आणि शाळेचे नियम काय ते सांगितले गेले। कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन त्यामध्ये आम्हाला आमचे सतत मूल्यांकन होत असते। शाळेमध्ये कोणाच्यामध्ये कोणते कौशल्य आहे हे सतत पाहिले जात असते, ते कदम मॅडमने घेतले। रिसर्च अँड इनोव्हेशन्स यामध्ये आयडियाचा आविष्कार, एखाद्याला कोणती आयडिया आली तर त्याचा आपण आविष्कार करू शकतो, हे बदानी सरांनी घेतले। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा बरेच ठिकाणी आपल्याला आपण कॉलेजमध्ये जातो ते स्पर्धा परीक्षेची काही ठिकाणी सोय नसते, काही ठिकाणी असते, परंतु इथे स्वतंत्र एक स्पर्धा परीक्षेसाठी एक हॉल आहे, एक लायब्ररी पण आहे आणि रीडिंग रूम पण आहे, आपण तिथे जाऊन आपण अभ्यास पण करू शकतो। AI आणि त्यामध्ये जगताप सर आणि कांबळे सर यांनी आम्हाला AI बद्दल माहिती दिली। AI हा शॉर्ट टर्म कोर्स आपल्या शाळेत शिकवला जातो। आता सध्या आपल्या बऱ्यापैकी जणांच्या नोकरी लागतील, पण त्या लागतीलच याची 100% गॅरंटी नाही, कारण AI ने बऱ्यापैकी जणांच्या नोकरी घेतलेल्या आहेत। तर आपल्याला जर पुढे भविष्यात नोकरी मिळवायची असेल तर AI आपल्याला शिकणे गरजेचे आहे। कल्चरल प्रोग्राम त्यामध्ये आम्हाला मस्के सरांनी माहिती दिली। त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम होत असतात दयादादा पाटीलमध्ये, तर त्याबद्दल आम्हाला माहिती दिली, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी। तर या शाळेमध्ये ब्रिज कोर्स हा जो घेतला जातो त्यामध्ये माहिती दिली जाते। ही थीम मला खूप आवडली त्याबद्दल आणि ते मला बोलून दिल्याबद्दल सर्व सरांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय कर्मवीर। धन्यवाद। यानंतर पुढील विद्यार्थी आहे तुषार जाधव, FY BA या वर्गातील विद्यार्थी आहे तुषार जाधव। आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे तुषार जाधव। आता ज्या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केलं यश खेतमाळस मंचावरती यायचं आहे। यश खेतमाळस या विद्यार्थ्याचा गुलाब पुष्प देऊन सन्मान होतो आहे। महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान होतोय।
इथे कलांना बाब आहे, इथे गुणांना या ठिकाणी बाब आहे. पुढील विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतो तुषार जाधव FYBA. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कॉलेजचे प्राचार्य श्री नगरकर सर, तसेच उपप्राचार्य श्री परदेशी सर व इथं जमलेल्या माझे सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो. जर आज तसाच की पालक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण इथं सर्व उपस्थित आहोत, तर आज थोडंसं बोलण्याची मला जी संधी दिली, आज थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर कॉलेजचा हा पहिला अनुभव खूप चांगला होता आणि पहिल्यांदा आल्याच्या नंतर असं वाटलं पहिली बारच कॉलेजला चाललोय. आणि एकंदरीत आता तुम्हाला तर माहित असेल म्हणजे पिक्चर आलता, तुम्हाला तर माहिती कुठं शूटिंग झालं, त्या दृष्टिकोनातून एक विचार होता की कॉलेजचं काय आहे काय नाही. तर आल्याच्या नंतर पहिल्यांदा ब्रिज कोर्स झाला, त्याच्यानंतर डॉक्टर पै सर असतील, बाकीचे परदेशी सर असतील, सरांनी मार्गदर्शन चांगलं केलं व तसंच प्रत्येक शिक्षकांचं शिकवणं हे पाहिलं. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची होती की प्राचार्यांच्या बाबतीत सांगायचं होतं की प्राचार्य जे आहेत त्यांच्यावानी मी कदाचित लहानपणीपासून आजपर्यंत मी ज्या शाळेमध्ये राहिलोय म्हणजे तिथे शिकलोय त्यांच्या म्हणजे सरांसारखे आजपर्यंत मी प्राचार्य पाहिले नाही. कारण की खूप पॅशनेट आहेत, खूप डिसिप्लिन प्रत्येक कामामध्ये असले, प्रत्येक वेळेस एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. सर खूप माझ्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की सरांसारखं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं एक त्या दिवशी सुनील चौधरी म्हणजे AIचं एक वेबिनार होतं आपल्या इथं, तर त्यांच्या तेव्हा सरांचं एक सरांनी भाषण केलं तर त्या सांगत होते सर की 10वीला सर नापास झाले एका इंग्लिश विषयामध्ये आणि त्याच्यानंतर सरांनी आपलं मराठी विषय घेतला. त्याच्यानंतर पुढे जाऊन सर काय म्हणले की आता जर मराठी विषय घेतलाय तर ह्याच्यात टॉपच करणार नाही तर काही नाही असं सर म्हणले. आणि त्यांच्याच मार्गदर्शनावर आज मी जो इंग्लिश विषय घेतला आहे मी पण त्याच्यामध्ये एक टॉपचं एक मिळवत असतो. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची होती की सरांनी खूप छान असे मराठीची पुस्तकं लिहिली आहेत आणि मला माझं खास करून तर खूप असं टंगळ मंगळ असते म्हणून मराठीवर जास्त प्रभुत्व नाही, तर सरांची कदाचित सर्व पुस्तक वाचून मला माझी भाषा संपत्ती जी आहे ती वाढेलच, मला अशी अपेक्षा आहे, मी करेलच. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर प्रत्येक सर असतील प्राध्यापक असतील सर्व खूप चांगले आहेत, खूप पोलाइटली प्रत्येक विद्यार्थ्यांशी बोलतात. जसं की काळे सर असतील त्यांचं इंग्लिश बरोबर खूप प्रभुत्व आहे, आपले थोरात सर असतील खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याचं काम करतात. आणि शेंडे सर एक आहेत खूप, आणि शेंडे सरांचं एक सांगायचं सरांचं एक वाक्य असतं, वळवळ नाही तर चळवळ करत जावं असं एक आहे. तर एक गमतीचा भाग झाला असो. तर हे झालं सरांच्या बाबतीत प्रत्येक शिक्षकांचं. आणि प्राचार्यांचं अधोगिक सांगणं झालं की आता मध्ये सरांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार हा मिळाला आहे आपल्या प्राचार्यांना. एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या विद्यालयासाठी. आणि खूप छान वाटते कॉलेजमध्ये एवढ्या विशाल अशा ऑडिटोरियममध्ये बोलण्याची संधी मिळत आहे. आणि प्रत्येक एक ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि खूप कॉलेज चांगलं आहे. आणि कदाचित एक दिवस मी प्रमुख पाहुणा म्हणून एक दिवस बसेल किंवा कॉलेज आईवडिलांना कदाचित आज बोलताना खूप अभिमान वाटत असेल असो. तर सर्वांनी मला मनपूर्वक बोलण्यासाठी एक संधी दिली, प्राचार्यांची मनापासून एक हे करतो, अभिवादन करतो. तर सर्वांना मनापासून ऐकल्याबद्दल धन्यवाद. इथे वळवळ नाही तर विचारांची चळवळ निर्माण होते आणि हे दादा पाटील महाविद्यालय खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना चळवळीसाठी उपयुक्त करत असतं. खूप छान मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. स्टेजवरतीच बसायचं आहे. चला, पालक आणि विद्यार्थ्यांपैकी कोणी उत्सुक आहे का बोलण्यासाठी? आपले विचार जर व्यक्त करायचे असेल तर संधी आहे, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करू शकता. विद्यार्थ्यांपैकी कोणी उत्सुक आहे का आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी? ओके, तर प्रातिनिधिक मनोगत
विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक मनोगत या ठिकाणी झालेली आहे, त्याचबरोबर पालकांचीही प्रातिनिधिक मनोगत या ठिकाणी झालेली आहे. आणि आता आपण खऱ्या अर्थानं ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यांची कार्यप्रेरणा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व दलित मित्र दादा पाटील यांच्या विचार तत्वांना धरून चालणारी आहे. विद्यार्थी शिकला पाहिजे, विद्यार्थी तंत्रज्ञान आधारित घडला पाहिजे हा सद्विचार घेऊन गेली काही वर्षे विद्यार्थी विकासाची प्रयोगशाळा दादा पाटील महाविद्यालयात राबवून दादा पाटील महाविद्यालयाला संबंध देशभरात 6व्या क्रमांकावर घेऊन जाणारे रयत शिक्षण संस्थेचे लाईव्ह मेंबर आणि ज्यांना काही दिवसांपूर्वी भारत सन्मान उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार भेटलेला आहे असे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा नवा अध्याय दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब. सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. जेवढ्या जोरात टाळ्या वाजवल्या तेवढ्या जोरात गुड मॉर्निंग म्हणायचं आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं महाविद्यालयामध्ये खूप खूप स्वागत. खरं तर मी आता सरांशी बोललो. तुमची प्रवेश प्रक्रिया चालू असतानाच्या काळात माझ्या काही वैयक्तिक कारणानं मी या महाविद्यालयात हजर नव्हतो, परंतु दादा पाटील महाविद्यालय हे रयतेचं एक छोटं कुटुंब आहे आणि या कुटुंबातला प्रत्येक सदस्य कुटुंबातलं सुख असो, दुःख असो, संकट असो, एकजुटीनं त्याला सामोरा जात असतो. आणि माझ्या सर्व सवंगड्यांनी या दरम्यानच्या काळात प्रवेश प्रक्रियेपासून तर इतर सर्व ज्या बाबी असतात प्रशासकीय खूप समर्थपणानं सांभाळल्या. जवळजवळ 1 महिना आणि 50 दिवस. त्याबद्दल खरं तर मी त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो. कारण या महाविद्यालयाच्या एकूण सगळ्या रचनेमध्ये तो केंद्रवर्ती घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे. आणि तुम्ही सर्व 17 जून 2025 पासून महाविद्यालयात आलात. खरं तर प्रथा परंपरेप्रमाणे तुमचं यथोचित स्वागत व्हायला हवं. स्वागताचा एक चांगला कार्यक्रम व्हायला हवा. आणि आपण काही बेस्ट प्रॅक्टिसेस या महाविद्यालयात ज्या सुरू केलेल्या आहेत त्याचा एक भाग म्हणजे प्राचार्यांचं इंडक्शन नावाचा एक पार्ट असतो. म्हणजे तुमचं 10 ते 15 दिवस ब्रिज नावाची गोष्ट असते. त्याचा आत्ता तुषार किंवा आपला यश आहे त्यांनी त्याच्या मनोगतात उल्लेख केला की ब्रिज नावाची एक संकल्पना आपण या ठिकाणी गेली 4 वर्ष राबवतो आहोत. आणि ब्रिज झाल्यानंतर इंडक्शन असतं, त्यावेळी आपल्या सर्वांचं यथोचित स्वागत असतं. पहिले 15 दिवस वर्गामध्ये तुम्हाला अभ्यासाचं काही शिकवलं जात नाही. अभ्यासक्रमाशी संबंधित नव्हे तर त्याच्या पलीकडचं जाऊन तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित व्हावं. ज्या महाविद्यालयात आपण जाणार आहोत त्याची सर्वांगीण तोंडओळख तुम्हाला व्हावी. मी कोण आहे, मला काय करायचं, मला कुठं जायचं आणि मला ते कसं करायचं याच्या प्रशिक्षणाचे धडे तुम्हाला मिळावे. आणि तुमच्या आयुष्याची दिशा तुम्ही स्वतःच ठरवावी आणि फक्त तुम्हाला मागून सपोर्ट करावा. आणि यासाठी हा ब्रिज नावाचा उपक्रम असतो. तुम्ही 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात आलेला असतात. एक दालन सोडून आता नव्या दालनात प्रवेश करत असतात. हायर एज्युकेशन नावाची जी गोष्ट असते की जी तुम्हाला उच्च स्थानावर नेणारी अशी असते. ज्या क्षेत्रात तुम्ही जाणार आहात त्यातल्या सर्वोच्च स्थान तुम्हाला गाठायचं असतं. आणि त्याच्यासाठीच्या पायऱ्या ज्या असतात त्या एक पदाक्रांत करत 10, 7 असेल, 10 असेल, 12 असेल ह्या पार करून तुम्ही आलेला असता. आणि आता सर्वोच्च मजल्यावर तुम्हाला जायचं असतं. तुम्ही जी फॅकल्टी निवडलेली आहे, तुम्ही जी विंग निवडलेली आहे त्याच्यातून तुम्हाला सर्वोच्च स्थानी जायचं असतं. आणि म्हणून याला हायर एज्युकेशन असं म्हटलेलं असतं. तर हे हायर एज्युकेशन म्हणजे 3 वर्षाचा हा खंड की जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार असतो. तुमचं आयुष्य काय असणार हे सांगणार असतो. आणि त्याच्या दरम्यान तुमचं HSC पर्यंतचं शिक्षण, हायर सेकंडरी स्कूल
आणि तुमचं हायर एज्युकेशन, ज्याला आपण डिग्री प्रोग्राम म्हणतो, याच्या दरम्यान एक पोकळी निर्माण झालेली असते, एक सांडा असतो आणि तो जोडण्यासाठी पूल लागतो, म्हणून त्याला आपण ब्रिज असं म्हटलेलं आहे. तो जोडण्यासाठीचा पूल म्हणजे हा ब्रिज कोर्स असतो. आणि मग हा 10 ते 15 दिवसाचा ब्रिज कोर्स झाला की तुम्हाला नेमकं मला काय करायचं, कुठं जायचं आणि कसं करायचं हे ठरवायचं असतं. आणि तो झाल्यावर माझं इंडक्शन म्हणजे संबोधन असतं. आज तो शूटिंग 1 महिना आणि 50 दिवसांनी उगवला. खरं तर कालखंडमध्ये खूप गेलेला आहे, तरीही आपण याला सुद्धा एक ब्रिजच म्हणूया, हा कालखंड जोडूया. आणि या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या पालकांना देखील मी माझ्या मुलाला किंवा मुलीला जिथं पाठवलं तिथं पाठवून चूक केली की काय असं वाटू नये. मी पाठवलं ते योग्य ठिकाणीच त्याला पाठवलेलं आहे हे त्याला कळावं. महाविद्यालय आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी किती धडपड करतं, या महाविद्यालयाचा प्रत्येक शिक्षक त्याच्यासाठी किती प्रयत्न करतो, जीवापाड मेहनत घेतो, याचंही त्यांना काहीतरी म्हणजे माहिती व्हावी. आणि महाविद्यालय आणि पालक यांच्यामध्ये एक दुवा जोडला जावा म्हणून त्यांच्या स्वागताचा आजचा हा स्नेह मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या सर्व भगिनींचं, माझ्या सर्व बांधवांचं आणि सर्व पालकांचं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं खूप 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 आणि खूप स्वागत. मित्र, मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात एखाद्या कवितेच्या ओळीनं, एखाद्या हिंदीतल्या शेअरनं किंवा एखाद्या सुविचारानं करत असतो. माझे आवडते असे शेअर आहेत, काही कवितेच्या ओळी आहेत की ज्या पुढील माझ्या विचारांची दिशा सांगणारे असतात. मला पुढे तुम्हाला काय सांगायचं आहे आणि तो कार्यक्रम ज्या पद्धतीचा आहे त्याच्याशी निगडीत ते असतं. आणि मग माझा एक लाडका आणि आवडता शेअर आहे का, खूप लाडका आणि आवडता शेअर जो हिंदीतला आहे की जो तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहे, तुमच्या आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी काहीतरी सांगणार आहे. मी जे बोलणार आहे त्याच्यातून तुम्ही काहीतरी कण घ्यावे, ज्ञानाचे कण घ्यावे हे सूचित करणार आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हेही स्पष्ट करणार आहे. तो शेर असा आहे की इरादे नेक हो, इरादे नेक हो, हौसले बुलंद हो, इरादे नेक हो, हौसले बुलंद हो और कोशिशें लगातार हो तो ऊंची सी ऊंची छलांग भी हम पार कर सकते हैं, ऊंची सी ऊंची छलांग भी हम पार कर सकते हैं. बड़ा हुशार, तू असं म्हणलास की मला उच्च स्थानावर जायचं, टॉपला जायचं आहे, मला माझ्या क्षेत्रामध्ये टॉपला जायचं आहे. मी काहीतरी प्रेरणा तुमच्याकडून घेतलेली आहे. बाळा, तू निश्चितपणाने टॉपला जाणार आहे. तुझं ध्येय निश्चित झालेलं आहे, काहीतरी तू ठरवलेलं आहे आणि तुला त्यातल्या टॉपला जायचं आहे. जे मी माझ्या काळात ठरवलं होतं, मी जे ठरवलं ते मी गाठलंच. पण त्याच्यासाठी मध्ये काही जी गोष्टी असतात त्या फार महत्वाच्या असतात. आणि तुझ्याबरोबर यश या ठिकाणी बोलतो. यश बोलत असताना त्यानं ब्रिजमधून काहीतरी त्याला कळलं, काहीतरी समजले, ते सांगण्याचा तो प्रयत्न करतो. तो त्यातलाच एक पार्ट आहे. तुम्हाला तुमचं उच्च ध्येय गाठण्यासाठी मध्ये काय करायचं आहे त्याच्यासाठीचे धडे म्हणजे तो ब्रिज होता. आणि आज आमचे सन्मित्र आहेत डॉक्टर संदीप कांबळे, सांगळे, माझे खास मित्र आहेत ते, आणि त्यांचे बंधू श्री सांगळे या ठिकाणी बोलले. बोलताना त्यांनी मी नापास झालो, माझं काही डोकं चाललं नाही, माझी 3 वर्ष वाया गेली आणि नंतर मी शिकलोच नाही, पण ती कसं माझ्या भावानं भरून काढली. तो आज विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर आहे. मला तुम्हाला आणि ह्या सर्वांनाच सांगायचं आहे, तुषारच्या बोलण्यातून सहज झालं, मी सुद्धा तुमच्याच पंक्तीत होतो. मी सुद्धा 10वीला नापास झालेलाच आहे. पण ज्या शेरमधून मी जे सांगितलं त्याच्यातून मी जे ठरवलं आणि त्याच्या आधारानं मी आज ज्या स्थानावर आलो त्याची कहाणी म्हणजे माझी यशोगाथा आहे. मी माझी यशोगाथा सांगण्यासाठी या ठिकाणी उभा नाही, पण या नव्या पिढीला काहीतरी मला सांगायचं आहे. ज्या नव्या पिढीला पुढं काहीतरी जाऊन आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा आहे, आपल्या आई वडिलांना आधार द्यायचा आहे, आपल्या भगिनींना साथ द्यायची आहे, आपल्या भावंडांना साथ द्यायची आहे, त्यांच्यासाठी मी आज उभा आहे. मित्र, खरं तर मला काही प्रश्न आहे, प्राथमिक आणि औपचारिक प्रश्न आहे. त्यामधला अत्यंत साधा आणि सोपा प्रश्न तुम्ही सगळे आज आलात,
तुमचं मी शब्दसुमनाने स्वागत केलं. सर्वांचंच प्रत्यक्ष तिथं येऊन स्वागत शक्य नाही, म्हणून आम्ही एक नवी आयडिया घडवली. पहिले 5. ते पहिले 5 म्हणजे तुम्ही पण आहात आणि त्या 5 जे आले त्यांचा सन्मान आणि पालकांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं. तो तुमचा सुद्धा आहे. आर्ट्स फॅकल्टीच्या मुलांनी जरा हात वर करायचे. आर्ट्स फॅकल्टी व्हेरी नाईस. आज जरा बरी संख्या दिसते. AI च्या लेक्चरच्या दिवशी मी जरा नाराज होतो. ज्यांच्यासाठी जे सगळं आहे तेच नाही तर मग मंदिरात जर देवाची मूर्ती नसेल तर मोकळ्या गाभाऱ्याला एक अर्थ नसतो. आणि विद्यार्थ्याला दैवत मानणारा एक कर्मवीरांचा सैनिक आहे. आणि जो देव जर त्या मंदिरात नसेल ज्ञानाच्या, तर कशासाठी आणि कुणासाठी आपण पूजेला जायचं, ही ज्ञानाची आणि अध्यापनाची पूजा करायची असा प्रश्न मला त्या दिवशी पडला. कारण AI वरचं त्या दिवशीचं जे काही लेक्चर झालं भन्नाट आणि भन्नाट अशा पद्धतीचं होतं. तुम्ही पुढं कोणत्या संकटाला आणि संधीला सामोरं जाणार आहात ते सांगणार ते होतं. कॉमर्स प्लीज. ओके, ठीक आहे. थोडा पावसाचा काही फटका बसलेला असावा असं मला वाटतं, पण तुमचं पण स्वागत आहे. सायन्स, यांना गाड्या भेटलेल्या दिसतात, या पावसाला घाबरलेले पण नाही दिसत, अत्यंत सिन्सिअर दिसतात. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. BCS सगळ्यात जास्त आकवर झालेले असणार आहे, मला माहित आहे. क्या बात आहे, वाजवा स्वतःसाठी टाळ्या. मुद्दाम थोडा अंदाज घेतलाय, की आजची तुमची पिढी नेमका काय विचार करते. मी ज्या फॅकल्टीला प्रवेश घेतलाय तो चुकत तर नाही केली ना. काय या फॅकल्टीमध्ये महत्व आहे, कशासाठी शिकायचं, हा जो अनुत्साह आणि निरुत्साह नव्या पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यात तुमची चूक नाही बाळांनो. परिस्थिती, अवतीभोवतीची परिस्थिती आणि एकूण वातावरणामुळे ही अशी मानसिकता कोरोना नंतर फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती कोरोना संपल्यानंतर आमच्या समोर उभी राहिली होती. फार मोठं असं संकट निर्माण झालेलं होतं. मला कुणीही एका सुरात आठवायचं आहे, तुम्ही कोरोना आला तेव्हा कितवीला होता? आठवा पटकन आणि सांगा, तुमच्या स्मरणशक्ती. 8वीला होता, कोणी 7वीला असेल, एखादा खूप मोठा फायटर असेल तर 9वीला 8वीला पण असेल. तुमच्यासारखा, माझ्यासारखा 2-4 फाईट देऊन मग 10वी पास झालेलो. पण मला वाटतं कोरोनाने आपल्याला फुकट पास केले सगळ्यांनी. केलं ना? तिथून पुढे आम्हाला फुकटची लय सवय लागली. अभ्यास न करता पास होणं, ऑनलाईन लेक्चरला मोबाईलवर नको ते पाहणं आणि नको ते करणं, त्याच्यातून नको ते मेंदूमध्ये घुसवणं आणि मेंदू कुडतोडून घेणं, मनाच्या चिंध्या करून घेणं आणि घरच्यांना गोड लावणं, आणि आपल्या स्वतःचं प्रचंड मोठं नुकसान होतं. त्या कोरोनानं प्रचंड मोठं आमचं नुकसान केलं. आणि अशा काळात तुम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं संकट आणि आव्हान पेलण्यासाठी मला या ठिकाणी या सगळ्या सवंगड्यांना घेऊन खूप गोष्टी कराव्या लागल्या, खूप प्रयोग करावे लागले. ही मुलं प्रवाहात आली पाहिजे, वर्गात बसली पाहिजे, स्वतःला त्यांनी घडवलं पाहिजे. म्हणून आम्ही इथं उपक्रमशीलता नावाची गोष्ट सुरू केली. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या चैतन्य निर्माण करायचं असेल, तुमच्या गोडी निर्माण करायची असेल, तुम्हाला पुढे शिकण्यासाठीची जिद्द निर्माण करायची असेल आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं करायचं असेल तर हे प्रयोग करण्याशिवाय पर्याय नाही. काहींना कदाचित ते शिक्षा वाटली, कारण कोरोनानं आम्हाला सगळ्यापासून तोडलं होतं. पण आम्ही हटलो नाही, आम्ही नेटाला प्रयत्न करत राहिलो. आपल्यासारखे पालक नावं ठेवायची, त्या प्राचार्याला काही उद्योग आहे का नाही, हा नुसता कार्यक्रमच घेतोय. कोरोना आम्ही शिकायला पाठवतोय आणि हा नुसता कार्यक्रमच घेतोय. मला सुरुवातीला समजावून सांगताना नाकीनऊ यायचं, मला त्रास व्हायचा, मला त्याच्यामागची पार्श्वभूमी सांगावी लागायची. मी केवळ शिक्षक नाही, मी शिक्षणाच्या क्षेत्रातला एक मानसशास्त्रज्ञ आहे. मुलांचं मानसशास्त्र काय असतं मला ते कळतंय. त्या मुलांना आम्हाला प्रवाहात आणायचं आणि टिकवायचं हे संकट आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी आम्हाला उपक्रम दिल्याशिवाय पर्याय नाही. हे कार्यक्रम घेतले नाही तर ही मुलं उभी राहणार नाही. हे समजावून सांगता सांगता हळूहळू वातावरण बदललं आणि महाविद्यालयानं एक उत्तुंग झेप घ्यायला सुरुवात. महाविद्यालय मुलांच्या संख्येनं भरभरून व्हायला लागलं, कार्यक्रम भरगच्च आणि भव्यदिव्य व्हायला लागले. त्याचबरोबरीनं महाविद्यालयाची एक वेगळी ओळख सगळ्या महाराष्ट्रावर व्हायला लागली
आणि त्याच्यातून हे महाविद्यालय अत्यंत समर्थ महाविद्यालय झालं आणि अशा महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी आहात याची तुम्हाला खरं तर खूप मोठा अभिमान आहे. माझा तिसरा एक प्रश्न आहे, म्हणजे श्री सागळे या ठिकाणी बोलताना म्हटले की माझं काही डोकं फार चाललं नाही, मी 10वीला नापास झालो. मी पण म्हटलं की मी पण 10वीला नापास झालो. आता 10वीला नापास होण्याचं थोडंसं स्वतःविषयी आणि मग तुमच्याविषयी. त्याला कारणीभूत बऱ्याचदा परिस्थिती असते, पण परिस्थितीवर स्वार होऊन जो पुढे जातो तोच आयुष्यामध्ये जिंकत असतो, तोच आयुष्यात यशस्वी होत असतो. मला थोडंसं त्याच्यावर मात करताना त्रास झाला. वयाच्या 4व्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यामुळं हलाखीच्या परिस्थितीमध्ये मला हॉटेलमध्ये काम करण्यापासून पाव बटर विकण्यापर्यंतच्या खूप गोष्टी आणि नाना लटपटी कराव्या लागल्या आणि त्या परिस्थितीवर मात करत असताना 10वीला मी नापास झालो. पण त्याच्यानंतर जे घडलं ते फार चमत्कारिक आणि आश्चर्यजनक आहे. माझा जो तिसरा प्रश्न आहे, जर मी नापास झाल्याचं न लाजता सर्वांना सांगतो तर तुमच्यापैकी नापास होण्याचा अनुभव असलेलं कोण कोण आहे हात वर. 1ली पासून 12वी पर्यंत. गुड बॉय, गुड बॉय म्हणा. आणखी कोण? आणखी कोण? यस, स्टेजवर एक कोण आहे? आणखी तर वर घाबरू नका, लाजू नका, अजिबात लाजायचं कारण नाही. मी नापास झालेलो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायला काय कारण? तुम्हाला कोणी चिडवणार नाही, काळजी करू नका. चल बाळा. पण आयुष्यात कुणाचा अपमान झाला, प्रचंड घोर अपमान केला आणि त्या क्षणाला मला वाटलं की आता जीवन संपून टाकावं, काय खरं नाही. त्या पुरीसमोर माझा अपमान झालाय, आता तोडपणाला राखायची गरज मला हे राहिली नाही. कोण आहे का असं ज्याने आयुष्यात अपमान पचवलाय, ठेच खाल्ली आणि त्या क्षणाला आयुष्य संपवावं असं वाटलं? असं कोण आहे का? प्रांजळपणाने मनाला विचारा, असं कोण असेल तर सांगा. कुणाचाच अपमान झाला आयुष्यात असा घोर अपमान? गुड गाय, नाईस, ये बरे, चलो. कोण आहे? आणि एक जरी असलं ना तरी खूप झालं, खूप झालं. चल, तुझं नाव सांग. मी एवढंच करणार आहे आणि नंतर आपल्याला पुढे जायचं. माझं नाव सांगले श्रीकृष्ण चक्रधर. मी 12वीमध्ये 3दा नापास झालोय. मी 11वीला पुण्याला होतो. 11वी तिथे गेली, 12वीला पण पुण्याला होतो. परत जुलैची परीक्षा दिली, तिथं माझे काही 4 विषय गेले माझे टोटल. त्याच्यामध्ये माझं मी जुलैचे पेपर दिल्यानंतर माझे 2 विषय सुटले, 2 विषय राहिले, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश. त्याच्यानंतर मी राशीला घेतले ॲडमिशन, तिथं मी सुटलो आणि यंदा सुटले मी. त्यानंतर मी BAला ॲडमिशन घेतले दादा पाटीलला FYला. आणि पुढं मला एक सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं आहे. श्रीकृष्ण, व्हेरी नाईस, अभिनंदन तुझं. बस. माझं नाव वेदिका सुर्वे. माझ्या 10वीत 2 विषय घेतले. ते घरचे सगळे म्हणत होते म्हणजे आधी शिकायचं नाही, शिक्षण बंद करायचं. पण माझी आई माझ्या पाठीमागे उभं राहिली आणि माझी आई म्हणली की हे 2 तू विषय सोड आणि म्हणजे पेपर दे परत. रिपीटरला बसली, रिपीटरला पेपर दिले, पास पण झाले त्यात. मग नंतर परत पास झाले आणि मग नंतर मी दादा पाटीलला ॲडमिशन घेतलं. 11वी झाली, 12वी इथंच पास झाली मी. परत 13वीला पण शिकायचं म्हणून म्हणत होते, पण मी घेतलं ॲडमिशन 13वीला. मग मी महागाला लागलं होतं ना घे ॲडमिशन, घेतलं ॲडमिशन. पण पुढं आता पोलीस भरती करायची, पण माझं आता वय बसत नाही.
वेदिका, तू 100% पोलीस होणार, पण मला फक्त पोलीस नाही, तू सब इन्स्पेक्टर म्हणून भरती झाली, आणि तू आता ग्रॅज्युएट होत आहेस. ओके, बस. मित्र, 2 उदाहरणं खूप झाली. मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचदा सगळीच परिस्थिती आपल्या बाजूला नसते, अनुकूल नसते. मी 10वीला नापास झालो ते या कारणानं, तसा मी जात्या तसा हुशार होतो. आणि 10वीला नापास झाल्यानंतर 2 वर्ष मी एक पानटपरी चालवली, जी वडिलांची होती, बंद पडलेली होती. ती चालवत असताना माझ्या समोर एक ज्युनियर कॉलेज होतं, जिथं माझ्याच वर्गातली मुलं दररोज यायची, माझ्या दुकानापुढे सायकली लावायची, त्यांची दप्तरं वगैरे कॉलेज तिथं ठेवायची. कोणी सायन्सला होतं, कोणी आर्ट्सला होतं, कोणी कॉमर्सला होतं. त्यातला एक प्रशांत गंगवाल म्हणून माझा मित्र होता, ज्याला माझ्यापेक्षाही कमी मार्क्स 10वीला होते. फक्त मी नापास झालेलो होतो एका विषयात. बाकी मला मॅथमॅटिक्सला अबाउट 100 जवळ 110 मार्क्स होते. नाही, सायन्सला 110, मॅथमॅटिक्सला 95, सोशल सायन्सेसला 77, असे सर्वोच्च मार्क्स. फक्त इंग्लिशला मी नापास झालेलो होतो, 30 की 28 मार्क्स होते की असं काहीतरी होतं. प्रचंड मोठी ठेच लागली होती. तो माझा मित्र 50% मार्क्स मला होता. वडील त्याचे डॉक्टर होते, बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं. आणि त्याचा नंतर 12वी सायन्स झाल्यावर डॉक्टरकीला नंबर लागला, तो गेला डॉक्टरकीला. माझ्या मनाला वेदना व्हायला लागल्या की माझ्याच वर्गातले मित्र कोणी इथं सायन्सला आलं, कोणी आर्ट्सला आलं, कोणी कॉमर्सला आलं, माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेले, त्याचा डॉक्टरकीला नंबर लागला, पैसे भरून तो डॉक्टरकीला गेला. आणि मी सगळं असताना असं का मनाला एक इंगळ्या चालत होत्या. आणि मग मी जिद्दीला भेटलो. दरम्यानच्या काळात मी टपरीवर बसताना मला पेपर वाचण्याचा छंद लागला होता. मी फ्रंट टू बॉटम सगळा पेपर अंतर्बाह्य वाचून काढायचो आणि त्याच्यातून थोडा मेंदू सुपीक व्हायला लागला, व्यवहार ज्ञान यायला लागले, माणसं कशी असतात, कशी वागतात, कशी राहतात ते कळायला लागले, स्वभाव गुण कळायला लागले. आणि आपण सुद्धा आता पेटलं पाहिजे असं वाटलं. आग तो अंदर काही तो लगनी चाहिए, ती आग लागली मला. आणि मग मी कसा तरी धडपडत तो इंग्रजी विषय कसा तरी कडाकाठावर सोडवला. आणि त्याच्यानंतर मग 11वी असेल, 12वी असेल, 10वी असेल, कुठं जायचं निश्चित नव्हतं, काय करायचं माहिती नव्हतं. परिस्थिती अशी आहे, कोणी सांगणार अजिबात नाही, गाईडलाईन काहीच नाही. मी आपला घेतला आर्ट्सचा प्रवेश, पण ठरवलं होतं जे घेतलं त्याच्यात टापला जायचं. कारण माझ्यासमोर काही पुस्तकांचा आदर्श होता. ती पुस्तकं वाचून मला प्रेरणा मिळत होती. त्यातलं आमचा बाप आणि आम्ही नावाचं पुस्तक जे होतं, की त्याच्या बापाचं वाक्य माझ्या कानामध्ये रुजत होतं. मला बाप नव्हता, पण त्या बापानं मला सांगितलं होतं. तो त्याच्या पोरांना सांगत होता, बेटा तू कुछ भी बन, तुझे जो होना है ना वो तू हो, चोर बनना है हरकत नहीं, लेकिन तू दुनिया का सबसे बड़ा चोर बनना चाहिए. टापला जायचं तुला, टापला. हे त्या आमचा बाप आणि आम्ही मधला बाप आपल्या पोरांना सांगतो, गोदी कामगार असलेला बाप. आणि ते वाक्य माझ्या कानात शिस्त ओतल्यासारखं होतं. मला सांगणारा बाप मला नव्हता, जो 4थीलाच मला सोडून गेला होता, आमच्या घराला सोडून गेला होता. पण त्यातला बाप तिथं काहीतरी सांगणारा होता. मी त्याच्यात माझा बाप पाहिला आणि पेटलो. आणि पेटल्यानंतर मी PhD होईपर्यंत पहिला नंबर कधीच सोडला. 12वीला टॉप, BAला टॉप, MAला टॉप, MPhilला सुद्धा टॉप आणि PhDला सुद्धा टॉप. युनिव्हर्सिटीचे सगळे अवॉर्ड्स मी मिळवले. मुद्दाम सांगतोय. आणि नोकरीच्या क्षेत्रात आल्यावर सुद्धा टापला जायचं. हे तेव्हा पडलेलं बीज आज ह्या वृक्षाच्या रूपानं तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून सांगळे साहेब, खरं तुम्ही आणि मी त्यावेळेस मित्र हवे होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा आता संदीप सारखे पुढे आला असतात. आणि बाळांनो,
तुम्ही आता गाडी पुढे आली आहे रुळावर, ती स्पीडनं गेली पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, अजिबात अपयशानं खचायचं नसतं आणि यशानं हुरळून जायचं नसतं. मुद्दा मी स्वतःची स्टोरी सांगली, कारण बऱ्याचदा मुलांचे हा निमगंड त्यांना खूप मागे घेऊन जात असतो. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे, आणि मग मी मुख्य जे सांगायचे तिथे येणार आहे. तुमच्यापैकी वडिलांचं छत्र हरवलेले किती आहे? वडिलांचं छत्र हरवलेले वर यायचं आहे सगळ्यांनी. या चला, ज्यांचे वडील हयात नाही असं, मुले असो मुलं असो, जे असते शेवटचा प्रश्न आहे. किंवा आई आणि वडील दोन्ही नाहीत. नव्या पिढीतले जी बॅच येते त्या प्रत्येक बॅच पुढे माझे हे 2 प्रश्न 100% असतात. कारण हे महाविद्यालय तुमच्यासाठी जे करत असतं त्यातले 2 पार्ट हे आहे. पटकन नाव सांगायचं. संजय करत मगर काय? शेळकी नागेश. पिंपळे अक्षर. पिंपळे समृद्धी. पूजा कवडे. गायकवाड अंबकर. अरे वासवे बाळांनो, या माझ्या भावा बहिणींना मी स्टेजवर बोलवायचं मुख्य कारण, वडील हरपण्याचं केवळ दुःखच नव्हे तर संकट किती मोठं असतं त्यातून मी पण स्वतः गेलेलो आहे. आणि त्यानंतर किती हलाखीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, त्या सगळ्यातून मी आलेलो आहे. पण त्याच्या बाबतीत सुद्धा भांडवल करायचं नसतं, तर त्याच्यावर मात करून पुढे जायचं असतं. ज्यांना आई किंवा वडील नाही किंवा आहे, तुम्ही सर्व प्रचंड मोठे भाग्यवान आहात. प्रचंड मोठे भाग्यवान आहात की तुम्हाला वडील आहेत. वडिलांचं मूल्य हे त्याला विचारायचं असतं ज्यांचे वडील हयात नाही, ज्यांचे वडील अल्प वयातच सोडून गेलेले आहेत किंवा मध्येच आपल्याला सोडून गेलेले आहेत. जसं एसटी स्टँडवरच्या एसटीचं महत्व, ज्याची एसटी म्हणजे वेळेचं महत्व मायक्रो सेकंद उरलेली असते, किंवा जो 100 मीटरच्या शर्यतीत मायक्रो सेकंद हरलेला असतो त्याला वेळेचं महत्व असतं. तसं वडिलांचं महत्व किंवा आईचं महत्व ज्याला तुम्ही नाही आहे ना त्याला असतं. तुम्ही भाग्यवान आहात की तुमचे आई किंवा वडील हयात आहेत, की ते आहेत म्हणून तुम्ही निर्धास्त आहात, ते आहेत म्हणून तुम्ही समाधानानं जगत आहात, ते आहेत म्हणून तुमच्या अडीअडचणीला समस्यांना आधार आहे. पण ज्यांना तो आधारच नाही त्यांची काय सिच्युएशन असू शकेल ह्या भावा बहिणींना विचारा जे तुमच्यातलीच आहे. हे महाविद्यालय नेहमीच अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या मागं की ज्यांच्या घराचा गाडा सुद्धा चालू शकत नाही, जे स्वतःची चप्पल सुद्धा घेऊ शकत नाही, ज्यांच्या मागं असा आधार नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागं या ठिकाणी सातत्यानं उभं राहून विद्यार्थी विकास किंवा कल्याण नावाचं केंद्र आम्ही जे चालवतो आणि त्या माध्यमातून जी आणि ज्या ज्या पद्धतीची मदत करता येईल ती सातत्यानं केली जाते. त्यामध्ये भारत सरकार, महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्त्या सोडून प्रायव्हेट शिष्यवृत्त्या मिळवून देण्यासाठी बॅरिस्टर पी.जी. पाटील असेल किंवा आमची मॅथमॅटिक्सची एक शिष्यवृत्ती असेल, अशा ज्या प्रायव्हेट शिष्यवृत्तीज असतात ज्या इतर ठिकाणी कोणाला माहीत पण नाही, त्या मुलांना मिळवून देण्यासाठी
गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फंड नावाची संकल्पना राबवत असताना अशा मुलांना काही एक आर्थिक हातभार मिळवून देण्यासाठी आणि फुकट कुणाचे घेणार नाही, फुकट कुणाला देणार नाही, हे आमचं ब्रीद आहे. या मुलांमध्ये स्वाभिमान पेरण्यासाठी आणि कर्मवीरांनी दिलेली स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र जपण्यासाठी, त्यांच्याकडला स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी, पुन्हा पुन्हा हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून कमवा आणि शिका नावाची योजना जी या ठिकाणी अत्यंत समर्थपणाने आम्ही राबवतो. की नाही, तू लाचार व्हायचं नाही, आम्ही आहोत, आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी आहोत. फीचे हप्ते पाडून देऊ, वेळ पडली अजिबात परिस्थिती नसेल गरीब विद्यार्थी फंडातून काही एक मदत छूट थोडीफार करू, पण नेहमी हात नाही पसरायचा, नेहमी हात नाही पसरायचा. कमवा शिकातून 40 रुपये तास असतो, तुम्हाला सन्मानानं त्या ठिकाणी ते काम दिलं जातं. फावल्या वेळेत ते करायचं असतं, तास न घडवता, आणि 40-45 रुपये तासाप्रमाणे त्यांना ते द्यायचं असतं. शिंदे सर आहे. आणि ती योजना जी आहे विद्यापीठाची तर आहेच आहे, पण महाविद्यालय विकास समितीच्या परवानगीनं 3 लाख रुपयाचा निधी त्यासाठी राखून ठेवलेला आहे. आम्ही महाविद्यालयाची सुद्धा स्वतःची ती योजना, सुट्टीच्या काळात ते पैसे विद्यापीठाच्या योजनेतून मिळत नाही, म्हणून त्या काळात ती जिवंत ठेवण्यासाठी आणि या मुलांना आधार देण्यासाठी अशा पद्धतीची योजना आम्ही कार्यान्वित करतो. जे आर्थिकदृष्ट्या विकलांग आहेत, ज्यांना पुढे शिकायचं आहे पण स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या कमाईतून शिकायचं आहे, अशा पद्धतीची योजना इथं राबवली जाते. शिंदे सर आहेत का? आणि त्याचबरोबरीनं अपघाती विमा नावाचा प्रकार जो आहे, जो आम्हाला दिला आहे, पण अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं होत नाही. आमचा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ जो आहे, हा स्टाफ त्याच्यासाठी धडपडतो, आणि एखाद्या मुलाचा अपघात झाला, कुणाचं निधन झालं, कुणाचं अपंगत्व आलं, शेवटी निधन झालं तर त्याचं मोठं दुःख असतं. त्याच्या आई वडिलांना ते दुःख पेलवत नाही, पण कुठेतरी त्यांना आधार देण्याची आवश्यकता असते. कुठेतरी त्यांना पुढच्या काळामध्ये जरी मुली गेल्याचं दुःख भरून निघणारं नसलं तरी मुली असतात, इतर भावंड असतात, आणि म्हणून त्यांना तो विमा मिळवून देणं आहे. अपघातात काही अपंगत्व आला असेल तर विमा मिळवून देणं आहे, त्याच्यासाठी धडपड केली जाते. आणि गेल्या 4 वर्षामध्ये 6 मुलांना अशा पद्धतीची मदत विम्याच्या माध्यमातून त्याच्या पालकांना मिळवून आपण दिलेली आहे. तो विभाग आमचा अत्यंत सक्षमपणानं काम करतोय. जितकं विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न या महाविद्यालयात केला जातो. त्याचं कारण या ज्ञान मंदिरातला देवारा जो आहे, त्या देवाऱ्यातलं दैवत म्हणजे आमचा विद्यार्थी आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यासाठी मी मुद्दाम हे पालकांना सांगतोय, महाविद्यालय आपल्या मुलांसाठी काय करते हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी माझ्या मुलाला ज्या ठिकाणी पाठवलंय, मी चूक केलेली नाही हे त्याला कळलं पाहिजे. तुम्ही निर्धास्त राहायला पाहिजे, कारण तो घरातून निघतो कुठं होता. हे शिंदे सर आहे, हे विद्यार्थी विकास मंडळाचं काम पाहतात, हे कमवा शिका योजनेचं काम पाहतात, हे त्याचबरोबर आमची काही व्याख्यान मला राबवतात. मी मुद्दाम परिचय सुद्धा करून देतो. इतर जे आहेत आमचे उपप्राचार्य आहेत डॉक्टर प्रमोद परदेशी सर, त्यानंतर आमचे दुसरे उपप्राचार्य आहेत कॉमर्स शाखेचं काम पाहतात भागवत यादव सर, आमचे तिसरे डॉक्टर अशोक पिसे आहेत जे सायन्स फॅकल्टीचं काम पाहतात. अहो उभं राहा ना जरा, मला काय सांगावं लागतं का दरवेळेस. तर हे उपप्राचार्य म्हणून सायन्स फॅकल्टीचं काम पाहतात. तर ह्या 3 विंग्सचे हे 3 उपप्राचार्य आहेत. माझ्या ॲब्सेन्सीमध्ये अत्यंत समर्थपणानं आपल्या फॅकल्टीचं काम हे पाहतात. यांचाही परिचय या निमित्तानं होतो. आणि ते विद्यार्थी विकासाचं काम करणारे आमचे शिंदे सर आत्ता जस्ट आले पहा. तर हे मुद्दाम मी सगळं सांगतो आहे. तुम्हाला सुद्धा कुठं पुढे हात पसरायची गरज नाही. महाविद्यालयात जी काही तुम्हाला अडचण आहे, आमच्याकडे आपल्याकडे जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत ब्रिजमधून कळलेले, हे उपप्राचार्य आहे आणि मी स्वतः आहेच आहे. माझं दालन नेहमी विद्यार्थ्यांसाठी खुलं असतं. कुणालाही आत येण्यासाठी फक्त नॉमिनल ऑफिशियल फक्त विचारावं लागतं. तसं माझे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत. जे विकलांग आहेत, जे आर्थिकदृष्ट्या खरोखर मला फक्त गैरफायदा उचलणाऱ्यांचा राग आहे, गैरफायदा उचलणाऱ्यांचा. पण खरोखर तुमची अडचण आहे,
मी मोठ्या भावासाठी सारखा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही अजिबात त्या बाबतीमध्ये चिंता करायची नाही. आणि मग बाळांनो, मी कोण आहे, कोण मी, प्रश्न विचारायचा आहे आज तुम्ही घरी जाऊन स्वतःला. आई वडिलांना विचारू नका, मित्राला विचारू नका, स्वतःला विचारायचा कोण मी कोण आहे. मी ज्या घरात जन्माला आलेलो आहे ते माझं घर, माझं कुटुंब, माझे आई वडील, माझे भावंड, मी कोणत्या मित्रांबरोबर राहतो आणि मी कोण आहे. स्वतःच्या मनाच्या आत डोकावून पहा, मी कोण आहे. काल मी कोण होतो, आज मी कोण आहे. मला कुठं जायचंय, कुठं जायचंय, मला काय करायचंय, मला काय करायचंय, काय करायचंय. तुमचं ध्येय जे आहे, उमेद आहे, ती आता ठरवायची आहे. ती गाठण्यासाठी आम्ही आहोत तुमच्या सपोर्टिंग. आई वडील नेहमीच ते फक्त म्हणतील बा पोरगा शिकतोय, पोरगी शिकते, ग्रॅज्युएट होते, वा वा वा, काय शिकते, कशी शिकते, ते बिचारे जागृत नसतं. शिकतंय आपलं BA करतंय, शिकतंय आपलं BS करतंय. मी मुद्दाम फॅकल्टीच विचारले. जगातली कुठलीच फॅकल्टी चांगली किंवा वाईट नसते. जगातला कुठलाच विषय चांगला किंवा वाईट नसतो. मी जे ठरवलंय आता, जे माझ्या वाट्याला आले आता, मला कोण सांगणार होतं. माझा मित्र डॉक्टर केला गेला आणि त्याला सायन्स करायचं असं मला माहीत नव्हतं. खरंच माहीत नव्हतं त्या काळात. 84-85च्या काळात कोण सांगणार होतं. त्याला सांगणार त्याचे वडील डॉक्टर होते, स्वतः त्याचे आजोबा डॉक्टर होते. मला बापही नव्हता आणि आई माझी 4थीला असल्यापासून लोकांच्या शेतावर गवत काढायला जायची. शेतामध्ये गवताचे बाहेर व्हायची. तिला विचारायला काय करायचं. आम्ही असे उकिड्यावर जगल्यासारखे जगलो होतो. काय जगण्याची दिशा होती का काय होती कोण सांगणार होतं. सायन्स करावं. मी आपलं म्हटलं की चला काम करून शिकतोय, टपरी चालवतोय, हे असं सगळं चाललंय, हे आपलं आर्ट्सला ऍडमिशन. कारण माझ्या पुढं दुकानाच्या पुढं, कारण 4थीला वडील वाढल्यानंतरच्या व्यथा आणि वेदना फार भयानक आहे, फार भयानक आहे. घरात असलेली 6 भावंड, एक अंध असलेली आत्या विधवा, एक आई, आणि एवढं मोठं कुटुंब आणि वडील अचानक सोडून गेलेले. अशा काळामध्ये सगळी धुळधाळ झालेली असताना आईला पदर कमरेला खोसून उभा राहावं लागलं. आणि हिमतीनं तिनं आमचं कुटुंब सावरत असताना पडेल ते काम. रविवारच्या बाजारच्या दिवशी बाजार संपल्यावर आम्ही बाजारला जायचो. आणि बाजार संपल्यानंतर लोकांनी, भाजीपालावाल्यांनी फेकलेले कोबूचे टरपलं काय जे असतील ते गुणी करून घरी आणायचे, चांगले चांगले बाजूला काढायचे. एक शिरडू होतं, त्याला घाण असेल ते टाकायचं आणि त्या कोबीच्या पाल्याची भाजी करून खायची. एवढ्या भयानक परिस्थितीवर मात करून आम्ही पुढे आलो. मी मुद्दाम ही भांडवल म्हणून सांगत नाही, परिस्थितीचं भांडवल करायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये कसली फॅकल्टी, कसला विषय, आर्ट्स फॅकल्टी निवडली हरकत नाही, पण ठरवलं आता पेटलोय आपण बस. त्यात कुठला विषय घ्यायचा माहित नाही. आता तुषार म्हटलं मी इंग्लिश घेणार, व्हेरी गुड बाळा. कुणी सायकोलॉजी घेतो, कुणी आणखी काय घेतो, याला फार डिमांड आहे, त्याला फार डिमांड आहे. तसलं काही नसतं. मी जे ठरवलं त्याच्यात मी टॉप असेल, मला आपोआप माझी दखल घेतली जाते. आणि मग मी मराठी विषय घेतो. काय तर मला पेपर वाचायची आवड लागली, वाचनाची आवड लागली. म्हटलं बरं आहे बाबा, आणि तो घेतला आणि त्याच्यात टॉपला जायचं. आणि म्हणून मी गोल्ड मेडल कधीच सोडलं नाही. त्या विषयातलं गोल्ड मेडल कधीच सोडलं. मला प्राचार्य होत असताना अनेक जण म्हणजे मराठीचा माणूस कसा प्राचार्य म्हणून काम करू शकतो, त्याच्याकडे इंग्लिश बोलावं लागतं, ते फार असं असतो, ते काय खरं आहे, आणि मराठीचा माणूस कसं काय मॅथ करेल आणि याला इथून बदला. ही वस्तुस्थिती आहे. मी मुद्दाम सांगतोय, जगात कुठलीच गोष्ट अवघड किंवा सोपी नसते. ठरवलं की सोपी होऊन जाते. ती करण्यासाठी उमेदे, हौसले बुलंद हो और कोशिशें लगातार. आणि मग ज्यावेळी आम्ही न्यायाला सामोरं गेलो, आलेल्या टीमला समर्थपणानं सामोरं गेलो, आणि या नॅकच्या मानांकनामध्ये नंबर 1 महाविद्यालयाला भारतामध्ये 6वा, महाराष्ट्रात 3रा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
पहिल्या नंबरचं मानांकन A++ 3.71 CGPA 4 पैकी अजून कुठल्याही कॉलेजला तो गाठता आलेला नाही. हे मला अभिमानानं आणि सन्मानानं सांगावंसं वाटतं. मराठीचा माणूस नॅक करू शकतो. ही चपराक मी त्या बोलणाऱ्यांना दिली. तो माझ्या महाविद्यालयाचा आणि माझ्या संस्थेचा सन्मान आहे. तो आमच्या सर्वांच्या कष्टाचा सन्मान आहे. तुमच्या सहभागाचा सन्मान आहे आणि पालकांच्या सपोर्टचा सन्मान आहे. म्हणून हे महाविद्यालय सर्वोच्च स्थानावर पोहोचलं आणि हे समीकरण मी मोडून टाकलं. माझ्या या यशानंतर आमच्या मराठीचे अनेक प्राध्यापक प्राचार्यांच्या स्पर्धेत उतरायला लागले मोठ्या प्रमाणात. अरे मराठीचा माणूस प्राचार्य होऊ शकतो, बरं काम करू शकतो. समीकरण मोडून टाकलं. म्हणून तुम्ही जे आहेत सायन्सला आलेले, आर्ट्सला आलेले वगैरे, कॉमर्सकडे एक फिक्स विंग ठरलेली आहे, पुढे जा. BCS कडे विंग ठरलेली आहे, पुढे जा. पण ते कॉमर्समध्ये भाग वाढलेलं, सायन्समध्ये भाग वाढणं असतं. मला अमुकच विषय नाही, तमुकच नाही. प्राध्यापकात भांडणं, शिक्षकात भांडणं, विद्यार्थ्यात भांडणं, तेच आमचं. जे मिळालं ना टॉपला जायचं. जर मी मराठीची हेटाळणी केली जायची. आता जरा बरं आहे, आता महाराष्ट्रात वातावरण बदललंय. पण मराठी म्हटलं की हेटाळणी काय मराठी ठीक आहे, आपलीच भाषा आहे, कशाला घेतली सर? वस्तुस्थिती आहे. असं काही जे घेतलं. आता सर तर मराठी भाषिक आहे, पण त्यांनी हिंदी घेतलं. पण ते हिंदी टॉप आहे ना, डॉक्टर आहे ना, उपप्राचार्य आहेत ना. असं काय आहे? असं काही नसतं. काय पैसे सर तुम्ही भाग्यावरून केमिस्ट्री घेतलं म्हणून. पण तुम्हाला खरं सांगू का, परवा इंटरव्ह्यू झाला. कुठली कंपनी? सिरम नाही आमच्या पुण्यात झालं इंटरव्ह्यू सिरम इन्स्टिट्यूटच्या. तिथं केमिस्ट्रीच्या मुलांना म्हटले की आता आम्हाला केमिस्ट्रीची मुलं नाही लागत, मायक्रोबायोलॉजीचे लागतात. आता काय बोलू? बायोलॉजी ही वस्तुस्थिती आहे. जगात कुठलीच गोष्ट वाईट किंवा चांगली नसते. मुलांना तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय, जे आहे ना त्याच्यात पाहू. आपण पुढच्या वर्षापासून मायक्रोबायोलॉजी सुरू करीत आहोत. प्रस्ताव दिलेला आहे. मागच्या वर्षी आपण म्हटलं होतं MCS सुरू करायचं आणि 2 रिसर्च सेंटर वाढवायची. 3 आहेत आपल्याकडे वाढवायची. झाली, आम्ही पाठपुरावा केला, सगळं मंजूर झालं, सुरू झालं. MCAच्या 30 मान्यता आली, 30च्या 30 प्रवेश पण संपले. ज्या मुलांना BCS झाल्यानंतर 3 लाख रुपये भरून बाहेर जाऊन MCS करावं लागायचं, त्यांना 50,000 याच कॉलेजनं MCS दिलंय. आणि शिक्षक काय ताकदीचे आहेत. आमच्याकडे कोण आले सोडून यावर्षी? बाहेरचं BCS सोडून आलेले आहेत ते सर. किती मुलं आले सोडून? त्यांचे अनुभव घ्यायला पाहिजे. BCSला बाहेर गेलेले होते, कुठे बाहेर कुठेतरी होते, तिकडचं सोडून परत यासवाला इथं आले. ते नाही इथं शिक्षक फार भारी शिकवतात, इथं तास रेग्युलर होतात, प्रॅक्टिकल रेग्युलर होतात. हे अनुभव आहे बाहेरचे. माझ्या मुलाचा तोच अनुभव आहे. मी फार मोठ्या संस्थेत त्याला ठेवले. इतर कोर्स नाही म्हणून 2.5-3 लाख रुपये फी पडतो त्याची. आणि आता ऑनलाईन घरी बसून तास चालू. काय करायचं? अनुभव बाहेर जगात गेल्याशिवाय नाही करत. तुझे आहे तुझं पाशी परी तू झाला चुकलं. अरे दादा पाटील महाविद्यालय ओएसिस आहे या वाळवंटात. हा आपण दुष्काळी काय घेणं होय आम्हाला. पण इथं हे ओएसिस आहे, हिरवळ आहे, सगळं ज्ञानाची हिरवळ इथं उगवते गेल्या 61 वर्षांपासून. 61 वर्षांची दीर्घ परंपरा असलेलं अत्यंत समर्थ असं हे महाविद्यालय. आणि ज्ञान मानांकनात सर्वोच्च स्थान मिळवलं. बाहेरचे जे अति हुशार जे असतात ना, खरे ज्यांना शिक्षणात कळतं, ते पहिले त्या कॉलेजची ग्रेड पाहतात आणि मग प्रवेश घेतात. हे माहीत आहे तुम्हाला? त्या कॉलेजला नॅटची ग्रेड कोणती आहे? आपल्याला या ठिकाणी मॉरिशस मधून फोन आला, 2 ऍडमिशन्स आम्हाला घ्यायचे तुमच्याकडे. त्यांनी वेबसाईटला फक्त ग्रेड पाहिलेली आहे, आपले फोटोग्राफ्स पाहिलेले आहेत, आपले इन्फ्रा पाहिलेलं आहे. आम्हाला तुमच्याकडे मला एक मागच्या वर्षी गुवाहाटीहून फोन आला होता, बरोबर? हमें आपके कॉलेज में एडमिशन लेना है, क्या है, कैसे है सुविधा? क्योंकि हमने वेबसाइट पे आपके कॉलेज का सब देखा है और
जो CGPA आहे बहुत तगड़ा आहे. लोक विचारायला लागले. आपली दखल लोकांनी घेतली पाहिजे. आपली दखल असं स्थान आपल्याला करायचं. उसके लिए तुझे जो भी बनना है वो तू बन, लेकिन टाप को जाना चाहिए. लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे आणि मग या महाविद्यालयाची दखल जगानं स्वतःहून घ्यावी. याच्यासाठीची धडपड म्हणजे हा प्रपंच आहे आणि त्याचा प्राणबिंदू म्हणजे तुम्ही आहात. जी दिलेली सुविधा आहे, दिलेल्या फॅसिलिटीज आहे, दिलेलं जे ज्ञान आहे त्याचं तुम्ही चीज करा बाळांनो. हे मी स्वागताच्या त्याच्यात काय सांगतो, पुढचे 3 वर्ष गाठ माझ्याशी आहे, तुमची आमच्याशी आहे गाठ. आपली गाठ 3 वर्ष एकमेकाशी आहे आणि तुम्ही काय असणार आहात, कोण असणार आहात, कुठं असणार आहात आणि तुम्हाला ते कसं करायचं ते आम्ही पाहू. कसं करायचं ते आम्ही पाहू. पण मी कोण आहे प्रश्न विचार. मला कुठं जायचं प्रश्न विचार. मला काय करायचं प्रश्न विचार आणि ठरवा. आणि उद्यापासून त्याच्याशी संबंधित जी गोष्ट महाविद्यालयात आहे तिथं कॉन्सन्ट्रेशन करा. मी इथं कॉन्सन्ट्रेशन. आमच्याकडे आता जस्ट कोण बोलला AIचं काहीतरी सोरेनचं व्याख्यान झालं. AI सोरेनचं व्याख्यान झालं. कालचक्र हे अविरत फिरते काळ पुढे चालला. कालचक्र हे अविरत फिरते काळ पुढे चालला. कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला. तुम्हाला काळाचा कायदा पाळावा लागेल, काळानुसार बदलावं लागेल. जर तुम्ही कायदा पाळला नाही तुमच्या जीवनाचा गाडा रुतला समजून घ्या. काळ बदललाय. मला आमचे AIचे सर आहेत, सर बरोबर आहे. आज खरं तर मी बोलत नाही. या सरांनी एक प्रक्रिया राबवली AIची. मी सहज आढावा घेतल्यानंतर ते म्हटले 8च्या मुलांनी 8च जणांनी त्या AIच्या कोर्सला प्रवेश केला. 130 प्रवेश आमचे झाले पण 8चे फक्त 8. म्हणजे एवढा माणूस. मग मी सोरेनच्या व्याख्यानाचा काय उपयोग झाला विचार. त्या व्याख्यानाच्या दिवशी 8ची मुलंच नव्हती. हाताच्या बोटावर मोजतील एवढीच मुलं. म्हणजे असं कसं काय. कदाचित AIच्या आणि आपला काय संबंध नाही असं 8च्या मुलांना वाटलं असं. बाळांनो आता AIनं सगळ्यांना आपल्या घशात द्यायला सुरुवात केली. आर्ट्स त्याच्यातून सुटलेलं नाही, कॉमर्स सुटलेलं नाही, सायन्स तर आहेच ऑलरेडी. विज्ञान तंत्रज्ञान तिकडं गेलंयच. कुठलीच फॅकल्टी आता AI पासून सुटली नाही. अहो कशाला. आमचं कृषी सुटलं नाही, आमचं वैद्यक सुटलं नाही, आमचं तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग सुटलं नाही. किंवा आता या ठिकाणी मी उभा आहे, मी स्वतः सुद्धा सुटलो नाही. त्या दिवशी मी किस्से सांगितले का. ठुबे सरांचा एक किस्सा सांगितला. ठुबे सरांनी रिटायर नंतर कुठं राहायचं हे AI त्यांना सांगायला लागलं. कुठं ते सुखानं राहू शकतात. म्हणजे पहा त्या AIनं काय केलंय. कोण म्हणतो मग आर्ट्सचा आणि त्याचा संबंध नाही. आर्ट्सकडे असलेले वेगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचा AIशी संबंध आहे. म्हणून माळेसाहेब अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे. खरं तर बोलायचं विसरलो. एक पत्रकार आहेत, महाविद्यालयाविषयी अत्यंत आस्था असलेलं व्यक्तिमत्व आहे. नेहमी माझ्या पाठीशी ते मित्रासारखे उभं असतात. तर आम्ही AIचं अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू होऊन 3 वर्षापासून धडपडत होतो. यावर्षी आम्हाला ते यश यायला लागलं. यावर्षी आम्ही AIचं शिक्षण देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा प्रोग्राम सुरू केला आहे. 68 लाख रुपयाची लॅबोरेटरी 3 महिन्यात उभी राहते. 3 महिन्यात. ह्या मुलांना डिग्री घेत असताना हे देणं गरजेचं आहे. आणि जो प्रोग्राम शिकण्यासाठी बाहेर लाखो रुपये खर्च करावे लागतात आम्ही अवघ्या 2000 शिकवतो. फक्त 2000. जो नाही ज्याला 68 लाखाची लॅब उभी करावी लागते त्याला 2000 रुपये फी घेतो. तुम्ही लक्षात घ्या सगळे. ही लॅब आम्ही कशी उभी करायची, कुठून पैसा उभा करायचा. तुम्ही सद इच्छा असेल तर सद्गुरू गोदर महाराज मदत करतात. मला अनुभव.
मग 1.5 कोटी रुपये हातात घेऊन काम सुरू केलं मी. 21 कोटी रुपयाचं काम केलं 3 वर्षात. कुठून आले पैसे? येतात पैसे. तुमची जर सर हेतू असेल ना, सगळं होत असतं. म्हणजे जगताप सर त्या AI चं काम पाहताय. याच्या संबंधातला डिग्री प्रोग्राम मान्यतेसाठी आपण पाठवलाय. पुढच्या वर्षी आपण डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिग्री प्रोग्राम सुरू करीत आहोत. कुठेही लाखो रुपये भरून जायची गरज नाही. त्याच्यासाठीची बेस म्हणजे लॅब आहे. सगळ्यात महत्वाचं लॅब आहे. खूप वेळा आमच्या सायन्सच्या मुलांच्या पुढे घसा कोरडा करून ओरडावं लागतं. सगळं करा, प्रॅक्टिकल उडवू नका. प्रॅक्टिकल हा सायन्सचा आत्मा आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचा आत्मा. तेच नसेल तर तुम्हाला पुस्तकी ज्ञान काही करू शकत नाही. मुलांना खोटं वाटतं, कळत नाही आणि प्रॅक्टिकलला नापास होतात. 2 बॅकलॉग राहिले म्हणतात. तिथं बाप दाखवले तर श्राद्ध घालाय, पुस्तकी नाही आहे तिथं. आणि त्यासाठी मग तो बेस पाहिजे. इथं नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या लॅबोरेटरीज आहेत. केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे. आता आणखी 2 लॅब त्यांच्या सुद्धा डेव्हलप आम्ही करतो आहोत. फिजिक्सची एक मोठीच्या मोठी लॅब होते, कारण फिजिक्सचं रिसर्च सेंटर आहे. बॉटनीची पण लॅब होईल, त्याचं रिसर्च सेंटर आहे. आणि मग AI हा आता काळा उद्या हा AI जे आहे ना, पस्तावा करायला लागेल आपल्याला. तुम्ही काळाबरोबर त्याच्याशी मैत्री नाही केली ना, तुम्हाला पस्तावा करायला लागेल. म्हणून थांब मला तो संपल. हे जगताप सर जे आहेत ते यावर्षी बदलून आलेली होती. ते त्याचं काम म्हणजे आजपर्यंत पाहताय चांगलं. मित्र, हा जो AI चा प्रोग्राम महाविद्यालयानं आता मोहीम म्हणून हातात घेतलेला आहे. आमचे कांबळे सर आहेत, त्यांच्या बरोबरीनं आहेत का कांबळे सर? ते वर्गात जाऊन महत्व सांगतायत. AI चा आणि आपला काय संबंध आहे, तुम्ही हे काय शिकलं पाहिजे, हे सतत बोलतायत कांबळे सर. DCAचे ठीक आहे. आणि मग हे पुढे जातोय आम्ही. नव्या काळाप्रमाणे नवं ज्ञान आम्हाला आत्मसात करायचं आहे. आणि ते करत असताना जी आव्हानं आमच्या समोर आहेत, त्या आव्हानांचा सामना करता करता माझ्यासमोर आणखी एक आव्हान आहे, तुमच्यासमोर आणखी एक आव्हान आहे, तुमच्या सर्वांच्या समोर एक आव्हान आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नावाची गोष्ट आहे 2020. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. नेक्स्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी सुरू झाली. या ठिकाणचा जो प्राध्यापक आहे त्याची अंमलबजावणी करत असताना एक आव्हान होतं. पण प्राध्यापकांनी कष्ट केले त्याच्यावर मात करण्यासाठी. इथे कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 28 वर्षाचा अनुभव असलेले प्राध्यापक, एवढे अनुभव संपन्न, ज्ञान संपन्न, सर्वाधिक PhD असलेले, गाईड असलेले आणि तळमळीने शिकवणारे प्राध्यापक आहे. एखादा दुसरा असतो अपवाद म्हणून, 99.99% प्राध्यापक हे रयतेचे सेवक आहे, कर्मवीरांचे सैनिक आहे, सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी धडपडणारे आहे. दादा पाटलांनी जे स्वप्न पाहिलं होतं, कर्मवीरांनी जे स्वप्न पाहिलं होतं, दादा पाटलांनी हे महाविद्यालय सुरू व्हावं म्हणून काय केलं त्याची फार मोठी कहाणी आहे. झाड लावणाऱ्याला म्हणजे फळं खाणाऱ्याला झाड लावणाऱ्याने केल्याचे कष्ट माहीत नसतं. ते वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं ते माहीत नसतं. त्याला फक्त फळाचा आस्वाद घेता येतो. तुम्ही आम्ही आस्वाद घेत आहोत, आज आनंद घेत आहोत. व्हेरी गुड, काय हरकत नाही, आपण भाग्यवान आहोत. पण ज्या भूभागाला काय दुष्काळी म्हणून हिनवलं गेलं, त्या श्रीगोंद्यापासून भूम, परांडा, उस्मानाबाद, करमाळा आदी पर्यंतचा पट्टा जो आहे की जिथं शिक्षणाची कुठलीही परंपरा नाही, ज्ञानाची कुठलीही परंपरा नाही, कष्टकरी, शेतकरी, बहुजन, सर्वसामान्यांच्या मुलांचं काय होतं, गोरा मागं फिरणं आणि शेतात कामाला जाणं. त्यात तो दुष्काळी, मग पोट भरायला पुण्या मुंबईला जाणं, तिथं कुठं गोदी कामगार म्हणून काम करणं, भांडे कुंडे घासायचं काम करणं, असे कामं या पोरांना करणं, त्यांच्या पालकांना करायला पाहिजे. मी ज्या कॉलेजला औंधला होतो तिथं 70% विद्यार्थी या भागात आहेत, कारण त्यांचे आईबाप पोट भरायला तिथं आहे, झोपडपट्टी राहणार आहे, मला माहित आहे. आणि मग काय आयुष्याचं सोनं व्हायचं. आणि मग दादा पाटील नावाच्या या महात्म्यानं एक
अडाणी साधा शेतकरी कर्मवीरांचं एक भाषण ऐकलं आणि ते पेटून उठले की नाही, माझ्या भागातल्या कष्टकरी शेतकरी वर्गाच्या मुलांना हे शिक्षण मिळालं पाहिजे. 1949 साली इथं पहिलं हायस्कूल घाललं, पण त्यांच्या असं लक्षात आलं या हायस्कूलला शिकवायला शिक्षकच नाही. कारण शिक्षक तो ग्रॅज्युएट पाहिजे, BEd पाहिजे, डिग्री होल्डर पाहिजे. आता काय करायचं? मग त्यांनी इतकी काही मुलं हाताशी धरली, त्यांना हाताला धरून कुठं नगर कॉलेजला घेऊन घाल, कुठं पुण्याला घेऊन घाल, स्वतः खर्च कर आणि ते शिक्षक म्हणून आणले. आणि आता तुम्ही इथे शिक्षक म्हणून काम करायचं. त्याच्यातून ग्रॅज्युएशन सुरू करणं आवश्यक आहे असं वाटलं. आणि मग 1964 साली यशवंतराव चव्हाणांचं भाषण चालू होतं, ते वंदे मातरमचं गीत चालू होतं. दादा पाटील पळत गेले आणि वंदे मातरमच्या गीतामध्ये जाऊन ठाण मांडलं. त्यांनी कायद्याचा भंग केला, आचारसंहिता म्हणजे घटनेचा भंग केला, पण म्हणे मला सिनियर कॉलेज पाहिजेच. त्यांची ती तळमळ पाहून यशवंतराव चव्हाणांनी जागेवर सिनियर कॉलेजची मान्यता दिली आणि 1964 साली जे महाविद्यालय सुरू झालं, ज्याचे तुम्ही आज विद्यार्थी आहात. 90 मुलांपासून सुरू झालेलं महाविद्यालय आज 4000+ संख्येचं झालेलं आहे. भव्य आणि दिव्य. आणि किती लोकांच्या, किती मुलांच्या आयुष्याचं सोनं केलं, किती. म्हणून मी याला वाळवंटातील ओयासिस. आणि मग अशा या महाविद्यालयात हे सगळं राबवत असताना आज आमच्या पुढचा प्रश्न आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी नेक्स्ट. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करत असताना 20 साली आलेली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे नेक्स्ट. काय काय आहे त्याच्यात? खूप आव्हानात्मक गोष्टी. पण आता आम्ही सवय झाली आहे. क्रेडिट सिस्टीम नावाची गोष्ट आलेली आहे. किती मुलांना माहिती आहे? हात वर करा. क्रेडिट सिस्टम, हात वर करा. ब्रिज मधून सांगितलंय तुम्हाला. एबीसी अकाउंट किती जणांना माहित आहे? एबीसी अकाउंट नाईस. जसं आमचा आधार युनिक आयडी आहे दिलेला केंद्र सरकारने, सगळं त्याला जोडायला लावतं, तसं शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आता प्रत्येकाला एबीसी अकाउंट कंपल्सरी आहे, जे परमानंट आहे. तुमच्या मेंदूत, तुमच्या कॉम्प्युटरवर, मोबाईलवर, वहीमध्ये 10 ठिकाणी एबीसी अकाउंट नंबर, त्याचा पासवर्ड नोंदवून ठेवा. बदलायचा नाही. फोन नंबर बदलू नका. सगळं एकाशी जोडलेलं आहे. बदलला येणारे मेसेज येत नाही. शिष्यवृत्तीधारक मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे. तुमचा युनिक आयडी जो आहे एबीसी अकाउंट फार महत्वाचा आहे. कंपल्सरी ते सगळ्यांना ओपन करावं लागेल. आमचे शिक्षक मदत करतायत, पण त्याची नोंद 4 ठिकाणी ठेवा. प्रायव्हेट तुम्ही कॉम्प्युटर सायबरमध्ये जाता, तो त्याचा मेल आयडी टाकतो, त्याचा फोन नंबर देतो, तुमचं तात्पुरतं काम होऊन जातं आणि नंतर जेव्हा काम पडतं पासवर्ड मिळत नाही, त्याच्या मेसेज तिकडे जातो, मग तुमचे हाल होतात. ते असलं करू नका. मोबाईल नंबर बदलला तर प्रॉब्लेम्स. तेव्हा एक मोबाईल नंबर परमानंट आपला ठेवायचा. जो जो सगळा आधारला असेल, कशाला जोडलेला असतो, फार महत्वाचा आहे. तो पालकाचा असो, तुमचा असो. म्हणून एबीसी अकाउंट हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीतला एक महत्वाचा तांत्रिक भाग. आणि दुसरं क्रेडिट सिस्टम. आम्हाला पूर्वी फक्त पास आणि नापास करायचं. मी पास झालो आणि मी नापास झालो. नंतर काय आलं? पहिला नंबर आला काय डास नंबर आला, शेवट नंबर. नंतर काय लागलं? 35% पडले, 50% पडले, मग टक्क्यात आलो. आता क्रेडिट मध्ये रूपांतर झालं. 2 क्रेडिट, 4 क्रेडिट, 8 क्रेडिट्स वगैरे. मग एक विषय त्या क्रेडिटला, एक कोर्स त्या क्रेडिटला, अमुक NSS मध्ये भाग घेतला एवढे क्रेडिट्स आलेले आहे. आणि मग ते क्रेडिट्स तुमच्या त्या अकाउंटला जातील. जसं आता मोबाईलवर आपण वेगवेगळे ॲप वापरतो, वेगवेगळे ॲप. मी काल माझं क्रेडिट कार्ड आहे, जसं क्रेडिट्स म्हणतो ना, क्रेडिट कार्ड आहे. आणि मग तो तुषार आहे, तो आला म्हणे तुमच्या खात्यावर 7,000 क्रेडिट झालेले आहे. हे तुम्ही जर विकले बँकेला पण तुम्हाला 5,000 रुपये मिळते. म्हटलं लगेच विकून टाक. पैसा पण आणा. पॉइंट्स आहे ना, पॉइंट्स ते क्रेडिट्स आहेत. पण बँकेत जसं आपण क्रेडिट करतो आणि त्याच्या जे क्रेडिट साठतात, तसे आता मार्क हे क्रेडिट मध्ये रूपांतरित आहे.
आणि ते क्रेडिट तुम्हाला मिळवायचे. त्यातला स्पोर्ट्स संबंधित आहे सगळेच आहे. एक पार्ट आम्ही फार महत्वाचा आपण केलेला आहे तुमच्यासाठीचा. आम्ही स्किल एनहान्समेंट प्रोग्राम जो आहे केंद्र सरकारनं आता कुठं मोहीम हातात घेतली. आम्ही 2022 पासून ही मोहीम राबवत आहे. स्किल एनहान्समेंट प्रोग्राम राबवत असताना पंतप्रधान कौशल्य पूरक योजना खूप येत आहेत, आणखी काय प्रोग्राम्स येत आहेत. आम्ही 2020ला या ठिकाणी 28 स्किल एनहान्समेंट प्रोग्राम शॉर्ट टर्मच्या रूपाने सुरू केले. शॉर्ट टर्मच्या रूपाने 28 शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. जसं एखाद्या दुकानात दुकानदार यशस्वी कसा असतो, त्याच्या दुकानात गेल्यानंतर A to Z, नगरला एक दुकानाचं नाव आहे A to Z नावाचं. तिथं गेल्यावर काय मिळत नाही असं नाही. तुम्ही साखळीचा एक कडी विचारली ती पण मिळते, ब्रेड विचारलं ते पण मिळतं, ब्युटी पार्लर म्हणलं काय विचार सगळंच मिळतं. मी म्हटलं त्याच्यामुळे त्याला A to Z असं म्हटलं. प्रचंड गर्दी असते त्या दुकानात, सगळंच मिळतं तिथे. तसं तुमच्या दुकानात जर सगळं असेल तर तुमचं दुकान चालेल. 28 शॉर्ट टर्म सुरू केल्या. ज्याला जो हवा तो त्यांना घ्या. काही मुलींना वाटलं की मला फॅशन डिझायनिंग करून त्या क्षेत्रात जावं. एकच मिनिट. नाही त्यांना द्यावं नाही त्यांच्याकडून आपण मित्र थोडा व्यत्यय आला संस्था पातळीवरून का ज्याच्यावर आपण आता बोलत होतो त्याच्या संबंधात असल्यामुळे मी तो अर्जन्सीमध्ये जी लॅब आपल्याला उभी करायची 68 लाख रुपयाची, त्याच्यात एक टेक्निकल एरर जो होता तो दूर करा असं सांगण्याची सूचना होती आणि तो एरर आपला 2 दिवसात दूर होईल. तर स्किल एनहान्समेंट प्रोग्राम फार महत्त्वाचा आहे. आत्ताच्या काळात दुसऱ्या डिग्र्या घेऊन आणि त्या डिग्र्याच्या भेंडोळ्या घेऊन तुम्ही बाजारात उतरलात तुम्हाला कोणी उभं करणार नाही. तुम्हाला काहीतरी कौशल्य आत्मसात करूनच जावं लागणार आहे.
आणि मग ज्याला त्याच्या फॅकल्टीच्या विषयाच्या अनुषंगाने जे कौशल्य पूरक आहे ते त्यानं घ्या आणि ओपन टू ऑल पण आहे. मग अगदी आमच्याकडे फॅशन डिझायनिंग पासून ब्युटी अँड वेलनेस पासून बेसिक पेथॉलॉजी पासून त्या विषयाशी संबंधित अगदी पत्रकारितेपर्यंत 28 प्रकारचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, ह्या सगळ्या कोर्सेसमधून मुलांच्या चॉईसनं त्यांनी त्यांचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्या कोर्समधून त्याला एक 30 तासाचं प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल घेऊन त्याची परीक्षा घेऊन त्याला सर्टिफिकेट कर्मवीर विद्या प्रबोधिनी आणि रयत गुरुकुल अकॅडमीचं सन्मानित सर्टिफिकेट, शिवाय विद्यापीठाचा मान्यता असलेलं सर्टिफिकेट आणि याचा संबंध आम्ही कशाशी जोडला? क्रेडिट्सशी जोडला. ते सर्टिफिकेट असलेल्या मुलाला अंतिम पदवीच्या वेळी 2 क्रेडिट्स मिळणार, 2 क्रेडिट्स त्याचे मिळणार. असे क्रेडिट्स त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे गोळा होणार. EBC अकाउंटला 2 असे थेंबे तळे जायचे, असे क्रेडिट्स घ्यायचे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं ह्या तुम्ही जे काही वेगवेगळे विषय आहेत तुमचे वेगवेगळे आहेत, मेजर आहे, मायनर आहे, असं बरंच काही कळेल. आता शिक्षक सांगतील तुम्हाला. ओपन इलेक्टिव्ह आहे, म्हणजे आता फिजिक्सचा मुलगा आहे आणि त्याला मराठीचं नॉन ज्ञान पाहिजे तर तो मराठीचा एक ओपन इलेक्टिव्ह घेऊ शकतो, त्याचे 2 क्रेडिट्स. मराठीचा मुलगा आहे तो म्हणेल की नाही मला मॅथमॅटिक्स मधलं एक कोर्स करायचा आहे 30 तासाचा, त्याला 2 क्रेडिट्स मिळणार, त्यामध्ये मॅथमॅटिक्सचं ज्ञान घ्यायचं. तर ओपन इलेक्टिव्ह मध्ये अशा पद्धतीचे चॉईस दिलेले आहे. आता ज्ञानाला कुठली बंधन नाही, आता ज्ञानाला कुठल्या मर्यादा नाही, आता ज्ञानाला कुठली चॉईस आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम त्याला असं म्हटलेलं आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे. ही समजून घ्या बाळांनो, ज्याला 3 वर्ष तुम्हाला सामोरं जायचंय म्हणून. आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये चॉईस तुम्हाला दिलाय. ओपन इलेक्टिव्ह मध्ये मला त्या विषयाचं ज्ञान पाहिजे, मला 2 क्रेडिट्स त्याची मिळणार. तुमचा चॉईस आहे, असू शकतं. माझं मॅथमॅटिक्स अत्यंत स्ट्रॉंग होतं पण मला मॅथ नाही घेता कारण मी आर्ट्सचा होतो. मला वाईट वाटतं, माझ्या काळात हे का नव्हतं गड्या, म्हणजे मी मॅथ एक विषय ठेवला असता, म्हणजे मला वाईट वाटतं. पण आता तसं नाही. ब्रेन डिग्री प्रोग्राम आहे, हे सगळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाही आहे. 1 इयरचा प्रोग्राम केला सर्टिफिकेट, 2 इयरचा केला डिप्लोमा, 3rd इयरचा केला ॲडव्हान्स डिप्लोमा, 4th इयरचा केला PG. म्हणजे असे सगळे बदल झाले. आता 4 वर्षाचं येणार आहे, त्याला 4थ्या वर्षाला आपण काय म्हटलं? इंटिग्रेटेड. येस, इंटिग्रेटेड प्रोग्राम. तुम्ही आता PG सह 4 वर्षाचं इंटिग्रेटेड प्रोग्राम घेऊन डायरेक्ट PhD ला जाऊ शकता. पूर्वी 5 वर्षाचं PG करून जावं लागायचं. त्यामुळे काढून टाका डोक्यातलं, हा विषय भारी तो विषय तसा नाही, काय नाही. सगळं आता खिचडी झाली आहे, सगळी खिचडी झाली आहे. ज्याच्यातून तुम्हाला जे आवडतं ते खायचं, जे नको असेल ते थोडं बाजूला काढायचं. 4 इयर प्रोग्राम आहे. पुढच्या वर्षी आपल्याकडे आता 4 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम, कारण आपण ऑटोनॉमसला जातोय पुढच्या वर्षी. ऑटोनॉमस होतोय. तुमच्या प्रश्नपत्रिका, तुमची परीक्षा, तुमचे सब्जेक्ट, तुमचा सिलेबस सगळं आम्ही ठरवणार. आता विद्यापीठ नाही, कॉलेज ठरवणार, कॉलेज स्वयंभू होणार, कॉलेज स्वावलंबी होणार. तुमची डिग्री द्यायचं पण कॉलेज ठरवणार, फक्त त्याच्यावर विद्यापीठाचा डिग्री प्रोग्रामचा लोगो असतो. पुढच्या वर्षी आपण ऑटोनॉमसला सामोरं जातो आणि त्यावेळी तुम्हाला इंटिग्रेटेड प्रोग्राम पाहायला मिळेल. 4 इयर प्रोग्राम डायरेक्ट PhD. आणि ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आणि हे एवढे सगळे 28 प्रकारचे वेगवेगळे स्टॉक मार्केट सध्याचा फार मोठा, खूप लोक फसत आहेत. आपल्या कर्जमध्ये खूप लोक फसले. स्टॉक मार्केटिंग मध्ये, शेअर मार्केट नॉलेज नाही लोकांना. आम्ही त्याचं प्रबोधन करण्यासाठी कोर्स रन करतो आहोत स्टॉक मार्केटिंग नावाचा, की त्या नॉलेज मधून त्यांना योग्य पद्धतीनं योग्य अशा गुंतवणुकी केल्यावर योग्य मोबदला कसा मिळतो आणि त्याच्या आधारानं हे शेअर मार्केट कसं काम करत असतं, त्याच्यासाठीचा हा कोर्स आहे. आणि तो काय कॉमर्सच्याच मुलांनी करावा असं बंधन आहे का? म्हणजे माझे एक मित्र आहे, ॲग्रीचं दुकान चालवतात, ते पण करतात शेअर मार्केट. कधी तोट्यात जातात, कधी फायद्यात जातात, कधी एजंटच्या नादी लागून फसतात. बरंच चालत असतं. रोज
रोज पेपरला बातमी आहे, अमुक ठिकाणी फसवणूक, अमुक ठिकाणी इतक्या रुपयाचा दंड घातला आहेच. त्याचं कारण अवेअरनेस नाही. माझे औंचे 10 विद्यार्थी आहेत, रोज 1,500 रुपये कमवतात. आत्ता फोन लावला सूर्यकांत नावाच्या मुलाला, अरे आज सकाळी किती मारले? सर 1,500 मारले, बस आता दिवसभर आपलं चालू काम, अर्ध्या तास. त्याला स्किल आलेलं आहे, स्किल आहे. काही मिनिटांमध्ये तेवढं फक्त गुंतवणूक करून पटकन काढायची, ते स्किल आहे. आणि हे स्किल देण्यासाठी हा स्किल इन्हान्समेंटचा प्रोग्राम राबवतो. याचा फायदा होच ना. आता यश का कोण म्हटलं मला व्यवसायात उतरायचं? कोण म्हटलं व्यवसाय करायचा? तूच ना. काय ना, श्रीकृष्ण म्हणाला. चांगली गोष्ट आहे. मी जर या क्षेत्रात आलो नसतो तर आता टॉपचा व्यवसाय असतो. लक्षात आहे. कारण टपरी चालवली, पावबटर विकले, पोंगापंडित विकले, सगळं झालेलं आहे माझं. सगळे अनुभव घेतलेले आहे विकाविकीचे. उत्तम व्यवसाय झाला असतो, उत्तम ज्या क्षेत्रात जर गेलो असतो. मला वडील आठवत नाही, पण माझे वडील लसणाचा बाजार करायचे असत पूर्वी. म्हणजे ती एक रक्तात गुणधर्म आहेत माझ्या. आणि तोट्याचा धंदा मी कधीच केलेला नाही आजपर्यंत माझी, कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी. आपलं कॅन्टीन तोट्यात चालू होतं तर आम्ही फंडे वापरून ते नफा आणले. मग सांगतो मला सांगायचं काय, व्यावसायिक व्हायचंय ना. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम उभे राहा यादव सर. स्टॉक मार्केटिंग हे सगळं यांच्या अंडर आहे का? असे कोर्सेस आहेत सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, वर्म कंपोस्टिंग आहे, इंग्लिश कम्युनिकेशन आहे, ते तर फार महत्त्वाचं आहे. बेसिक पॅथॉलॉजिकल आहे, मास कम्युनिकेशन आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, पायथॉन प्रोग्राम आहे, कॉम्प्युटर अकाउंटिंग आहे, वेब पेज डिझायनिंग आहे, ट्रॅव्हल टुरिझम आहे, फॅशन डिझायनिंग आहे, ब्युटी अँड वेलनेस आहे, अनुवाद कौशल्य आहे, डेटा सायन्स आहे, प्युरिफिकेशन आहे, मॅथ लॅब आहे, आर्किओलॉजी आहे, प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, स्टॉक मार्केटिंग आहे. त्याचबरोबर आहे ना जेई, नीट, सीईटी 12वीच्या मुलांसाठी एक अत्यंत उत्तम सेंटर आहे. 90पेक्षा जास्त पर्सेंटेज असते, 25-30 मुलं दरवर्षी यशस्वी असते. तिकडं पण आम्ही हे प्रोग्राम राबवतो ना. अपॉर्च्युनिटीज इन आर्ट्स फॅकल्टी, अपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स फॅकल्टी. 12वीच्या मुलांना पुढं काय करायचं हे सांगितलं. आणि मुलांना या महाविद्यालयाने ज्या सुविधा दिल्या त्याच्या काही सुविधांविषयी आपल्याला काही गैरसमज आणि अनास्था असते. म्हणजे मी आलो त्याने 107 मुली फक्त वसतिगृहात राहायच्या, 107. आणि महामारी माझ्यावर प्रचंड दबाव यायचे, फोन यायचे वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी. 5वी कॉट जाता टाकावी लागायची तिथे. तरी पालक म्हणायचे आमची पुरी खाली झोपत पण पाहिजे. कारण आजकालच्या पालकांच्या पुढचा सगळ्यात गहन प्रश्न आहे, माझी मुलगी कॉलेजला गेलेली सुरक्षित राहील का? मग ते वसतिगृहाला प्राधान्य देतात. आणि मग ते वसतिगृहाला का देतात तर बाहेर शाश्वती नाही ठेवायची. आणि मागणी तर वाढत आहे. आणि मग मी CDCच्या समोर प्रस्ताव ठेवला, आपण सगळं बाजूला ठेवू, आधी आपण वसतिगृहाला प्राधान्य. आणि मग एक्सटेन्शन केलं. मागच्या वर्षी त्याचं उद्घाटन झालं आणि आता 130ची संख्या 300 कॅपॅसिटी झाली. कोणतीही मुलगी आता वंचित राहत नाही हॉस्टेलपासून. 265 ॲडमिशन्स आज पूर्ण झाले. 11वीचे प्रवेश संपत असताना कदाचित आता 300 क्रॉस होईल. म्हणजे 100 भूक महाविद्यालयात शिकणाऱ्या पालकांची भूक 300 क्रॉस होती. आणि आम्ही फक्त 130 मुलींना प्रवेश देऊ शकत होतो. आज 300चा आता क्रॉस होईल. आणि इतकं सुंदर संध्याकाळचं दृश्य आहे. आमचं जुनाट होतं पण त्याला आम्ही कसं केलं पहा. हे संध्याकाळचं दृश्य जरा दाखवा. हे अँगल्स पहा. पहा हे वसतिगृहाचे, मुलींच्या वसतिगृहाचे दाखवा ना सगळे. आणि हे मुलींचं वसतिगृह असताना एखादी मुलगी चूक तिची नसते. तिला तो तुरुंग वाटायला लागतो. इतका सुंदर असा स्वर्ग असताना तुरुंग वाटायला लागतो. पालकांनी हिला भेट द्यावी वसतिगृहात. तिथली सुरक्षितता, तिथलं सौंदर्य, तिथली स्वच्छता, तिथल्या सुविधा सगळ्या डोळ्यानं पाहा. आणि मग त्यांनी म्हणावं की भंगार आहे.
मी अनेक कॉलेजाची हॉस्टेल पाहून आलेलो आहे. अरे झाडलेलं नाही, काय नाही, संडास साफ नसतात, इतकी भयानक परिस्थिती. आणि हे इतकं सुंदर आहे, एखाद्या टॉपच्या इन्स्टिट्यूटला लाचलेलं असं आहे. पण मग काहीतरी कारण सांगून एखादी मुलगी एखादीच असते, पालकांना हट्टानं म्हणते नाही मला बाहेर घेऊन करून राहायचं, आम्ही नाही आणू शकत. आणि 2-2.5-3 महिन्यात तो बिचारा पालक खाली मानेने आलेला असतो, सर तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. बाहेरच्या वाऱ्यात गेल्यानंतर काय घडतं त्याची फटका त्याला बसलेला असतो. आणि काय परिस्थिती आहे हे आम्हाला चांगलं नाही. म्हणूनच आम्ही प्रबोधन करतो, सगळं करतो. महिन्यातून एकदा हॉस्टेलच्या मुलींशी बोलायला आम्ही सगळे जातो, त्यांचं मानसिक उन्नयन करतो. त्याच्यामुळे कमीत कमी आमचं हॉस्टेल तरी सुरक्षित आहे, मुली सुरक्षित आहे. बाहेरच्या जगाची आम्ही येऊ शकत. मी पालक आहे म्हणून हे बोलतो आहे. आणि मग इतकं सुंदर असं वसतिगृह या महाविद्यालयाने उभं केलेलं आहे. मी ज्या सिनियर आलेल्या मुली असतात त्या थोड्या मोठ्या असतात, त्यांना असं वाटतं हा तुरुंग आहे. हा तुरुंग नाही, ही तुम्हाला घडवणारी कार्यशाळा आहे. इथं समूह भावना विकसित होते, एकत्र कसं राहायचं असतं ते कळतं, सामाजिक दृष्टिकोन डेव्हलप होत असतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तिथं राबवल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीमधून आपल्यातलं गुणांचं उन्नयन होत असतं. ह्या गोष्टी तिथून डेव्हलप होतात. तुम्ही जिथं बाहेर राहता कुठंतरी एकटी किंवा दुकटी राहत असतात, रिकामं मन किंवा सैतानाचं घर म्हणतो, नको ते विचार डोक्यात येतात. इथून तिथं जाईपर्यंत बाहेरच्या माहोलमध्ये तुम्ही घेतला. आणखी काय 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 होतं, मोकळं ढाकलं असतं. मोकळं ढाकलं या काळात फार आवडतं. अरे आपली घडवणारी 3 वर्ष असतात. मोकळं ढाकलं राहा, पण त्याच वेळी मला घडायचं हे विसरू नका. मित्र, आपल्याला पुढे जात असताना आणखी एक विषय जो महत्वाचा आहे, जो तुमच्या केवळ सुविधेच्या दृष्टीने नव्हे तर तुमच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, हा वसतिगृहाचा. आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळी विकासाची गोष्ट करतो, स्वतःच्या डेव्हलपमेंटची गोष्ट करतो, मी तुम्हाला सांगितलं, कारण तो फोटो मी आता माझ्याकडे नाही. मला टपरीत बसल्या बसल्या पेपर वाचायचा नाद लागला. अन्सार पठाण नावाच्या मोठ्या भावाचा मित्र होता, तो ग्रंथालयातून रोज पुस्तक आणायचा. ते पाहून मला पुस्तक वाचायचं नाद लागला. आणि वाचता वाचता 2 वर्षात मेंदू एवढा सुपीक झाला, दृष्टी एवढी परिपक्व झाली, ज्ञान एवढं डेव्हलप झालं की मी पुढे 1 नंबर सोडला आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. वाचनाचं जीवनातलं महत्व काय असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समोर ठेवा. म्हणजे अत्यंत विकलांग परिस्थितीतून जगातला सर्वात मोठा प्रकांड पंडित तयार होतो तो वाचनामध्ये. त्यांचं ग्रंथवेळ माहीत आहे. त्यांना जी शिष्यवृत्ती सयाजीराव गायकवाडांकडून पाठवली जायची ती पुरायची नाही. ते एक वेळ उपाशी राहायचे आणि एक वेळ फक्त पाव खाऊन जगायची. राहिलेल्या पैशाची पुस्तकं घ्यायची. वाचनाचं वेळ काय वाचलं नाही आणि प्रकांड पंडित झाले. एक जहाजभर पुस्तकं आणली ती शिकून येत असताना भारतात परत राजगृह नावाचं स्वतंत्र बिल्डिंग 4-5 मजली बांधली पुस्तकं ठेवायला. अरे पुस्तकाचं मूल्य काय. मग महाविद्यालयाचं ग्रंथालय आहे, जसं स्पर्धा परीक्षेचं स्वतंत्र आहे तसंच 200 ते 250 मुलं इथं वाचन करू शकतात. 50,000 आणि ग्रंथ आहेत, सगळ्या प्रकारचे विषयाचे आहेत, विषय बाहेरचे आहेत, स्वतःला घडवणारे आहेत, करिअर करणारे आहेत. त्या ग्रंथालयात जर गेलं वाचन कक्षात, पुण्यामध्ये ग्रंथालय नाही, फक्त अभ्यासिका, अभ्यासिकेचं भाडं 2,000. बाप इकडं कष्ट करतोय मरणाचे, कुठं गावाकडं, पोराला राहायला खायला पैसे पाठवतो आणि तो अभ्यासिकेत बसून अभ्यास करतो. 2,000 रुपये फक्त अभ्यास करायच्या जागेची फी. इकडं वाडे, तिकडं वाडे, इकडं गर्दी, तिकडून कुबाट वास येतोय, तिथं ती मध्ये अभ्यासिका, वर फॅन फिरतोय, फडताळ पडलेले, आणि 2,000 रुपये भरतोय अभ्यास करण्यासाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा. आणि आमच्या 200 कॅपॅसिटीच्या अभ्यासिका आहे. PhD करणारा स्वतंत्र दान नाही, मुलींसाठी स्वतंत्र दान नाही. त्या अभ्यासिकेत बसून 2 तास, 1 तास, 3 तास वाचावं. जो वेळा झालेला असतो ना घडण्यासाठी, तो अभ्यासिकेत असतो. लक्षात आहे, ज्याला घडायचं ना, कारण पुस्तकं घडवतात, मस्तक म्हणतात. आणि ही एन्व्हायरमेंट करण्यासाठी हे
कर्नल बाबा पाटील ग्रंथालय जो 3 मजली ग्रंथालय एवढं मोठं आहे, त्याच्यातील वाचनाची दालनं आणि कक्षा आहे. घरी जाऊन आलात का नाही, तुम्हाला व्हिजिट्स केल्यात का शिक्षकांनी पहा. मी एक प्रोग्राम दिलेला आहे सगळ्यांना, साईड व्हिजिट नावाचा. झालाय का साईड व्हिजिट? ब्रिजमध्ये एक साईड व्हिजिट नावाचा प्रोग्राम होता की महाविद्यालयाचं त्यांना ग्रंथालय दाखवायचं, महाविद्यालयाचं सभागृह दाखवायचं, महाविद्यालयाच्या लॅब दाखवायच्या, साईड व्हिजिट. झालाय का प्रोग्राम? तर ग्रंथालय दाखवा एकदा शिक्षकांनी मुलांना. आत काय काय आणि कसं सुद्धा. ग्रंथपाल असतील तर पहा कुठे आहेत ग्रंथपाल, त्यांना कोण निरोपच देत नाही काही तरी असतं. ग्रंथपाल कोण आहे ते तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला पालकांना. आणि आम्ही पालकांसाठी एक सुविधा सुरू केली बरं. पालकांसाठी पुस्तक पेढी सुरू केली. पालकांना जर पुस्तक हवं असेल सभासदत्व स्वीकारायचं, तुम्हाला हवं असलेलं पुस्तक घेऊन द्यायचं, मोफत परत आणून द्यायचे बोलले. आणि मग याचा म्हणजे तुमचं जाणीव जागृती व्हावी वाचनासाठी म्हणून काही प्रोग्राम घेतले जातात, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आदर्श मानतो या क्षेत्रात, वाचनाच्या अभ्यासाच्या आणि पांडित्याच्या क्षेत्रात. 14 तास अखंड वाचनाचा एक प्रोग्राम घेतला जातो. मुलांना बसवून 14 तास वाचायचं कंपल्सरी. तिथं बसायचं, वेळ पुरला नाही घरी जायचं, पण घरी सुद्धा जाऊन वाचायचं आणि वाचलेल्या पुस्तकावर लिहून आणायचं. कारण मुलं फार हुशार आहेत आमच्यापेक्षा थोडीशी. वाचनाचे फोटो टाकतील, पण खरंच 14 तास वाचतील का मला माहित नाही. म्हणजे माझे डोळे उघडायच्या आधी लहान असताना आई मला श्रावण महिन्यामध्ये पोथी वाचायला बसवायची, पारायण. आणि ते पारायण चालायचं. एक तर ते थोडंसं त्या काळातलं प्राकृत मध्ये ते काही कळायचं नाही. आणि आई तर बसायची, काठीच घेऊन बसायचं म्हणून श्रावण महिन्यातल्या सप्ताहामध्ये. वाचनाचं काही कळत नव्हतं. मग मी काय करायचो, तर 1 मिनिट 2 मिनिट 10 मिनिट असं करत वाचायचो. झाला अध्याय म्हणायचं. म्हटलं हा झाला म्हटलं. माझं सोडून लयच हुशार आहे किती लोक वाचायचं. आईला काहीच कळत नव्हतं तिच्या. तिनं जर मला परीक्षा द्यायला सांगितलं असं तर आवडत होतं, पण काय वाचलं हे कळत नव्हतं बाळांना. नुसतं बस. जे वाचलं ना ते मला कळलं पाहिजे, तर ते वाचण्याचं महत्व आहे. ते आपल्याला डेव्हलप करतं. म्हणून मग तुम्हाला त्या पुस्तकाचा परिचय लिहून आणायला सांगितलं होतं. 500 शब्दात लिहून आणा. मग तरी तुम्ही मनापासून वाचता, तर तुम्ही डेव्हलप व्हा. तर असा हा कार्यक्रम आपण घेत असताना पुस्तक परीक्षणाचा कार्यक्रम घेतो. त्याच्यानंतर वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आपण आणखी काही वेगवेगळे कार्यक्रम त्या अंतर्गत घेत असतो. हा आमचा अत्यंत बेस्ट प्रोजेक्ट. म्हणजे मी या क्षेत्रात आल्यापासून राबवतो. आतापर्यंत 15,000 पुस्तकांचं कलेक्शन माझ्या आयुष्यात झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये. इथला आकडा कधी सरांनी काढला असेल. या इकडं मेंगाळ सर, हे आमचे ग्रंथपाल आहेत, नव्यानं बदलून आले. अत्यंत डायनॅमिक पर्सन आहे. तुम्हाला जर पुस्तक देताना खळखळ केली, राग केला, माझ्याकडे यायचं, मग मी देत पाहिजे. या पुढं हे मेंगाळ सर ग्रंथपाल नवीन आहे, रुचतील आलं. पूर्वी कुंभार होते आमचे, त्यांच्या मुलांची काय खटके उडायचे. पण मग मी त्यांना जरा मुलांचं नाही, मुलांना जे हवं ना ते द्यायचं. तरी ग्रंथपाल आहे, तुम्हाला कळावं काय चालतं हे म्हणून, आणि यांना कळावं तुम्ही कोण आहात म्हणून. बस हा एक बेस्ट प्रोजेक्ट. मला आकडा सांगता येईल का? पहा किती पुस्तकं कलेक्ट झाली. माझा वाढदिवस माझे पुस्तक, माझा वाढदिवस माझे पुस्तक. या महाविद्यालयात केक कापायला बंदी आहे, लक्षात ठेवा. अख्ख्या 7 एकरच्या परिसरात जर एकानं, तो शिक्षक असो नाहीतर विद्यार्थी असो, केक कापताना सापडला त्याची दरगत नाही. काय तुम्हाला धांगडधिंगा घालायचं ना, घरी जाऊन तिकडं ते कोयते घ्या नाहीतर तलवारी घ्या, रस्त्यावर कापा, तिकडे ते पोलीस बघून घेते. कॉलेजमध्ये लाड नाही. वाढदिवस साजरा करावा, नव्या पिढीची ती क्रेज आहे. पण तो
केकच कापून करावा असं काही बंधन नाही. कशासाठी? म्हणून आम्ही एक चांगला उत्तम स्तुत्य उपक्रम सुरू केला, माझा वाढदिवस माझी पुस्तक. मला असं वाटतं की मी जवळजवळ 250 पुस्तकं दिलेली असतील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आमचा शिक्षक येतो, माझा आज वाढदिवस आहे म्हणतो आणि पुस्तक देतो. ग्रंथालयाला ते जातं, त्याला पत्र दिलं जातं, आपण या निमित्तानं पुस्तक दिलं, तुम्हाला शुभेच्छा, आपले आभारी आहोत. मुलं प्रेरणा घेतात, काही मुलं स्वतःहून येतात, साहेब माझा आज वाढदिवस आहे, मला पुस्तक द्यायचं. आमची ती सुद्रीक नावाची एक मुलगी होती, भाग्यश्री, एक आदर्श विद्यार्थी. तिच्या प्रत्येक वाढदिवसाला ती येणारच. आत्ता सुद्धा तिचा फोन आला होता 4 दिवसात, सर मला वाढदिवसाला पुस्तक द्यायला यायचं. म्हटलं निश्चित बघा, स्वागत आहे. तर माझा वाढदिवस माझे पुस्तक हा आम्ही गेले 4 वर्ष राबवत असलेला हा कार्यक्रम. आणि ह्या निमित्तानं महाविद्यालयाच्या दालनामध्ये पुस्तकांची भर पडते, त्या पुस्तकातल्या ज्ञानाची भर मुलांच्या मेंदूत पडते. पण त्यासाठी आपली मानसिकता फार महत्वाची. नाहीतर बऱ्याचदा आधीच उल्हास आणि त्यात आला फाल्गुन मास, अशी आपली परिस्थिती असते. तर याच्याकडे तुम्ही एक आनंद उत्सव म्हणून पहा, माझ्या घडण्याची कार्यशाळा म्हणून पहा. या कार्यक्रमाचा, या उपक्रमाचा खूप खूप लाभ घ्या आणि ग्रंथालयाचा आस्वाद घ्या. हे महाविद्यालय नेक्स्ट ड्रोन लोकेशन म्हणून असं दिसतंय, परंतु घराची कळा अंगण सांगतं असं म्हणतात खेडेगावात. घराची कळा अंगण सांगतं. तुम्ही तुमचं घर आतून कसं आहे ती बाहेरची गोष्ट सांगत असते. आणि मग एन्व्हायरमेंटल अवेअरनेस अँड इको फ्रेंडली कॅम्पस ही आपल्या कॉलेजची बेस्ट प्रॅक्टिस आहे. केवळ महाविद्यालयाची वास्तू चांगली असून चालत नाही, त्या महाविद्यालयाची प्रत्येक गोष्ट सुंदर असावी लागते, माणसं सुंदर असावी लागतात, विद्यार्थी सुंदर असावे लागतात, शिक्षक सुंदर असावे लागतात, शिकवणं सुंदर असावं लागतं. वर्ग असावा वर्गासारखा, नको तर नुसती बाकी, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती डोकी. नुसती संख्या आणि डोकी महत्वाची नाही. 4000 डोकी शिकतायत म्हणजे कॉलेज फार मोठं आहे असं नाही. इमारती फार मोठ्या मोठ्या आहेत म्हणून फार सुंदर आहे असं नाही. नुसत्या भिंती असून चालत नाही, बाकडे असून चालत नाही, इंटरॅक्टिव्ह पॅनल असून चालत नाही. तिथला शिक्षक आणि तिथला विद्यार्थी हेही तितकेच महत्त्वाचे. आणि मग तिथं एक आपलं कुटुंब वाटलं पाहिजे, आपलं घर वाटलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. शिकवताना मायेच्या ममतेनं शिकवलं. मी शिक्षकांना म्हणत असतो, तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, आई होऊन मुलांना शिकवा, आई होऊन. आणि मुलगा बिघडत असेल तर तिथं बाबा, तो जर तुमच्या शिस्तीचा भंग करत असेल तिथं बाबा. आणि मग तो प्रेम, तो जिव्हाळा असेल तर त्या शिक्षणाला चंदनाचा सुगंध येत असतो. आणि म्हणून हा प्रोजेक्ट इथं. आणि त्या अंतर्गत मग आपण या महाविद्यालयाच्या ह्या सुंदर अशा वास्तूच्या माध्यमातून बोलकी झाडे नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. इथल्या झाडाला लावलेला QR कोड स्कॅन केला की ते झाड बोलायला लागतं, तुम्हाला काहीतरी सांगायला लागतं, मी कोण आहे सांगतं आणि तुमची हिस्ट्री येते. अमुक अमुक जातीचं झाड, त्याचा हा उपयोग आहे, फक्त स्कॅन करायचं. ऑल ओव्हर झाडांना त्या जातींच्या असे स्कॅनर्स लावले. हा बोलकी झाडे नावाचा प्रोजेक्ट. इथं पर्यावरणाचं प्रबोधन करण्यासाठी पडलेल्या पाल्याचा प्रत्येक कण नकण वापरून गांडूळ खत प्रकल्प उभा केला आहे. की जे गांडूळ खत इथल्या परिसरातले शेतकरी अल्प भावात आपल्या शेतामध्ये घेऊन जातात. परिसर स्वच्छ राहतो, मुलं परिसर स्वच्छ करतात, मुलं करतात. हे सगळं देखणं सौंदर्य आपल्या पोरांचं आहे, लक्षात घ्या, तुमच्या मुलांचं आहे. त्यांनी केलेलं राखलेलं सौंदर्य मुलं समूहाने एकत्र करतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करून हा एक बेस्ट प्रोजेक्ट त्या पर्यावरणाचा पार्ट म्हणून, ह्या सौंदर्याचा पार्ट म्हणून, किंवा 4500 अधिक झाडं इथं लावलेली आहेत म्हणून या वाळवंटातलं ओएसिस असं म्हटलं आहे. नेक्स्ट हे सगळं झालं. मी सांगितलं कोविडच्या काळातलं संकट सुभाष फार भयानक होतं. अंगावर शहारे आणणार आहोत, माणसाचा माणसावर विश्वास उडवणार आहोत. कधी आपल्या आयुष्याचा कुठला फुटेल माहीत नव्हतं. चांगली धडधाकट मित्रमंडळी सुद्धा क्षणात निघून गेली होती. आयुष्याचं मूल्य काय होतं ते कळलं होतं. सगळ्या जगाचा गाडा थांबला होता. ज्ञान प्रक्रिया बंद पडली होती. ऑनलाईन प्रोसेस जरी असली तरी ती अडखळत चाललेली होती. आणि त्याच्यानंतर
कुरतडलेल्या मेंदूनं मुलं पुन्हा कोविड संपल्यावर कॉलेजला यायला लागली, तेव्हा मधल्या काळात एक डबडं आमच्या हातात जे आलंय, त्या काळात 5 वर्षाच्या मुलापासून तर तरुणांच्या पर्यंत पालकांनी गाण राहून मोबाईल घेऊन दिले होते मुलांना ऑनलाईन शिकण्यासाठी. पण मोबाईलवर मुलं नको ते पाहत, नको त्याच्या आहारी जात होते, नको ते मेंदूत घुसत होतं, मनाला उद्ध्वस्त करत होतं. ज्ञान घेणं आणि विचार तर संपलेच होते. आणि अशा मनानं आलेली मुलं काहीशी हिंस, थोडीशी हिंस, थोडीशी रागीट, थोडीशी विस्कळीत आणि लैंगिकदृष्ट्या अपरिपक्व अशा पद्धतीनं आहे. आणि यांना घडवायचं म्हणजे त्याचा वैचारिक मेंदू सुपीक झाला पाहिजे. आणि मग महाविद्यालयात आम्ही सुरू केला व्याख्यानांचा धडाका. इंटरनॅशनल लेवलच्या माइंड ट्रेनर पासून, राजेश मोहन काळेंपासून किंवा तुमच्या कोळीकरांपासून तर ती लोकल लेवलच्या आमच्या बेदरकर सरांपर्यंतच्या अनेक माइंड ट्रेनर्स आणून मुलांचा मानसिक विकास कसा झाला, मेंदू कसा स्थिर राहील. आणि कर्मवीर व्याख्यानमाला सुरू केली 3 दिवसाची. त्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या टॉपच्या टॉप चांगले विचारवंत आहेत, व्याख्याते आहेत किंवा प्रबोधक प्रेरणादायी आहे. ही व्याख्यानमाला आपण 3 दिवसाची सुरू केली, जी आता सप्टेंबरमध्ये असते. गणेश शिंदेसारखा एक उत्तम व्याख्याता, की तुझे संजय आवटेंसारखे पत्रकार किंवा देशमुखांसारखे कसली कसली आणि कशा कशा विषयाची. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासनातले मॅनेजमेंट गुरु. अरे आपला आदर्श की ज्यांनी आम्हाला खरं माणूस म्हणून काय ते शिकवले. असले विषय घेऊन मुलांच्या समोर ही प्रेरणास्थान आहेत, ही उभी केली, जिवंत उभी केली या व्याख्यानांनी. का तर हा मेंदू जो होता सडलेला कोरोनाच्या काळात, तो दुरुस्त करायचा होता. विचार त्यांच्या मेंदूत पेरायचे होते आणि मानसिकदृष्ट्या स्थिर करून त्यांना पुढच्या आयुष्याला, म्हणून या व्याख्यानमाला सुरू झाल्या. बॅरिस्टर जयकर नावाची व्याख्यानमाला विद्यापीठाची तिथं चालूच होती. नेक्स्ट इथं एक आणखी सांगतो, तुमच्यापैकी मुली असलेले पालक सांगा, मुली ज्यांच्या मुली कॉलेजला येत असतात. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मुलींचे पालक आहे. काळजी खरं आहे का? तुमची पण मुली इथं शिकली, जरा एका मिनिटात सांगा ना, तुम्ही त्याच काळजीपोटी आहात. काळजीपोटी नाही, पण मुलाच्या काळजीपोटी. आधी मुलगी होती का नाही, मग कुठे आहे? ही इज द डॉटर ऑफ पत्रकार सुभाषजी माळवे अँड ही इज अ वर्किंग नाव दादा पाटील कॉलेज, असिस्टंट प्रोफेसर इन फिजिक्स. आपलंच प्रॉडक्ट आपल्याच दुकानात. बस या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य सांगतो, विद्यार्थिनींची संख्या ही विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. अरे वाजवणं काय आहे तुमच्यासाठी? आता सुद्धा हॉलमध्ये हीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. मोजा डोकी तुम्ही. जमाना आपला आहे का? याचा अर्थ तुमचा नाही असं नाही. तुम्ही कर्तृत्व राजवा, तुमचा जमाना येईल पहा. बाळांनो, वुमेन्स एम्पॉवरमेंट ही या महाविद्यालयाची बेस्ट प्रॅक्टिस आहे. बेस्ट प्रॅक्टिस. आणि आम्ही तेजस्वी मंच सुरू केला. या माध्यमातून मुलींना त्यांचा सक्षम त्या झाल्या पाहिजे. मुली सगळ्या बाबतीत सक्षम झाल्या पाहिजे म्हणून हा मंच काम करतो. तुम्ही फार भाग्यवान आहात, अजून तुम्ही अविवाहित आहात. पण ह्या समाजात अशा खूप महिला आहेत ज्यांचा आयुष्याचा आधार सोडून गेलेला आहे, ज्या एकाकी राहत आहेत, आपल्या मुलांना सांभाळतायत, संसार करतायत, कष्ट करतायत. म्हणून आम्ही एकल महिना सन्मान, ज्यांची मुलं, ज्यांचे पती सीमेवर लढताना मृत झाले, अशा वीर माता आणि वीरपती यांचा सन्मान. काही वृद्ध झालेल्या महिला आहेत ज्यांना हळदी कुंकाला जाता येत नाही, कुठल्या संक्रांतीच्या कार्यक्रमाला सहभाग घेते. सन्मान नाही, अपमान आहे. गंगा भागीरथी सन्मान.
आणि ह्या मुला तुमच्या समोर एक सन्मान झाले का तुम्ही भाग्यवान आहात. त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख, त्यांच्या वाट्याला आलेली वेदना त्यांनी काय भोगलं. आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्याचा जोडीदार ठरवताना डोळे उघडे ठेवून ठरवायचे, डोळे अंध करू नये. डोळे बाहेरचा काळ फार वाईट आहे, फार भयानक आहे. घरातून निघलेली पोरगी कॉलेजपर्यंत सुरक्षित येईल का नाही शाश्वती नाही. बाहेर अनेक श्वापद जे आहेत वखवकलेल्या नजरेनं तुमच्याकडे पाहत आहेत, नको त्या गोष्टी होत आहेत. मी काल एक विधान केलं, फार धाडसानं विधान केलं. एजंटगिरी फार वाढली जगात सगळी. आता एजंट्स पेरले जायला लागले. काही एजंट तो मुलींच्या रूपानं काम करतात, मैत्रीण म्हणून गळ्यात पडतात आणि तुम्हाला कुणाच्या तरी गळ्यात घालतात. सावध राहा, सावध. हाका पुढच्या ठेका लक्षात घ्या. हे ना कळतं वय असतं, भावनेच्या आधी जायचं वय असतं. पण आयुष्याची धडधाण कर. माझा प्रेमाला विरोध नाही, पण या आंधळ्या प्रेमाला वाईट आहे. माझ्यासमोर खूप ट्रॅजेडीज आहेत. मी महिला महाविद्यालयात 10 वर्ष काम केलं आहे. तिथल्या काही मुलींच्या ट्रॅजेडीज आहेत, आणखी काही ट्रॅजेडी. म्हणून सावध राहा. या बाबतीत खूपदा सांगून होतं तरीही मुली चुका करतात. मी खूपदा सांगत असतो, जपून जा मुली, जपून जा. हे वय फार निसरड्या वाटेवरून जाणार आहे. कोणी सांगणार नाही भेटत इतकं ममतेनं तुम्हाला. वडिलाला कळलं तर ते हात उगारतील किंवा ढसा ढसा जाऊन अंधारात रडत बसतील. आई कदाचित चिडेल, माझी खाणच अशी निघाली म्हणेल. पण केलेली चूक दुरुस्त करता करता नाकी नव्हती. एकदा झाली काही चूक परत परतीचे दोर कापले गेलेले असतात. परत ती दुरुस्त करण्याची संधी नसते. हे घडवण्याचं वय आहे. पुढे तुमचा काळ ठरलाय ना, तुमचा चॉईस तुम्ही करा. पण आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं हे शिक्षण घ्या. हे तुमचं घडवण्याचं वय, बिघडण्याचं नाही. आणि हे सक्षमीकरण यावं म्हणून हा तेजस्वी मंच सातत्यानं काम करतो. तुम्ही स्ट्रॉंग व्हाव्यात सगळ्या बाबतीत. पुढे आर्थिकदृष्ट्या सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ नाही. मी अशा काही स्टोऱ्या पाहिल्यात सुभाषराव इथल्या रस्त्यांवर. आता रस्त्यांवर सुद्धा अश्लील चाळे करण्याची लाज या कर्जतसारख्या ठिकाणी काहींना वाटत नाही. मी परवा पाहिलेलं दृश्य फार वाईट आहे. रेलपुरीच्या आभाराला 2 मुली आणि 2 मुलांच्या संबंधात. आणि अवघ्या एक थाळी जेवणासाठी, एक थाळी पंचपक्वान्नासाठी, ते काय वाईट अवस्था आमच्यावर आहे. एक थाळी जेवणासाठी जर आपलं शरीर तुम्ही दुसऱ्याला देणार असाल तर तू आहे अशा मुलींच्या त्या विचारसरणीवर. आपला मान, आपला सन्मान, आपलं शील तुम्ही जर देणार असाल तर, अरे तुझ्या तुमच्या मुलीच्या बाबतीतलं सर्वस्व काय आहे तर ते आहे. ते गेलं तुमच्या आयुष्याला शून्य किंमत आहे. अशा मोहमयी जाळ्यात उडणाऱ्यांपासून सावध राहा. हे घडण्याचं वय आहे तुमचं. हे 3 वर्ष महत्वाचे आहे. 3 वर्ष सांभाळा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मस्तपैकी पंख घ्या. आई वडिलांना सांगा मला माझा चॉईस करू द्या. हा चॉईस करताना अंध राहू नका. माझ्यासमोर एका मुलीची कहाणी आहे. अंध होऊन प्रेम केलं, गळ्यात पडली, त्याच्याकडं बुटात अंगठ्या, बुलेटवर, कॉलेजच्या भोवती फिरायचा. एक दिवस आम्ही धरला पण होता, ठोकायचा राहिला फक्त. पण ही मुलगी म्हणे माझा मित्र आहे, अजिबात मारायचं, आम्हाला गप्प बसावं. ह्या मुलीनं लग्न केलं. 2 महिन्यात लग्न केलं माहीत नव्हतं. 2 महिने कॉलेजला नाही. एक दिवस ती दाखला घ्यायला काहीतरी आली, कशाला तरी आली. आल्यावर ती मला निश्चित भेटायची, मला मानायची. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं, पंजाबी ड्रेस. अरे म्हटलं तू लग्न का केलं? लग्न केलं का? हो. कधी केलं? केलं म्हणे 2 महिना. चेहरा सुकलेला होता, 2-2.5 महिने झाले असं कदाचित. म्हटलं काय नात्यातला मुलगा बघा. ती रडली. मी थोडंसं जरा भावनिक बोललो, ती रडायला लागली, डोळ्यात पाणी आलं. ती म्हणजे सर तुम्ही किती आम्हाला वर्गामध्ये सांगायचं सगळं करायचं, कसं माझ्याकडनं झालं कळलं. झालं काय? काय नाही म्हणे आता झाली चूक. लग्न तर केलं, 2 वर्षापासून मी होते त्याच्या गाडीवर फिरायची, हे व्हायची, गुपचूप घरच्यांना फसवले. म्हटलं मग मला वाटायचं बुलेट आहे, हे आहे. म्हटलं त्याला भरायला का? आणि तसंच झालं सर.
ती बुलेट त्याची नव्हती, त्या अंगठ्या त्याच्या नव्हत्या, सगळं खोटं. म्हटलं मग तो औरंगाबाद रोडवरच्या अमुक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करतो. गुटखा खातो, मावा खातो, दारू पितो. मी खूप फसले सर. आता आई बापाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. ही सत्य कथा आहे का पुढेची लक्षात. या उठून चाललेल्यांना बहुतेक टोचलेलं दिसतं. म्हणजे मी इतक्या सिरियसनेसनं सख्या बहिणीसारखं सांगतो आहे. कंटाळा आला असणार आहे. मी तुमच्यासाठी आहे बाळा, माझ्यासाठी नाही. माझं आयुष्य जगून झालं. माझी पोरगी फार स्ट्रॉंग आहे. माझ्या पोरीला मी म्हटलं तुझा जो चॉईस असेल तो सांग. ती म्हणाला फक्त PG नंतर 2 वर्ष पप्पा द्या, मग मी सांगेन. आता PG नंतर 2 वर्ष दिले. म्हटलं आता बाळा म्हणे पाहायला सुरुवात करा. तुमचा चॉईस मला माहीत आहे. म्हटलं नाही तसं नाही. कोणी पाहिलं असेल, नोएडाला राहिली, दिल्लीत राहिली, आता मुंबईत आहे. तसं काय नाही, तसं सांग बरं का. तू आजपर्यंत मला फसवलं नाही, तरी आता ती म्हणे पप्पा तुम्हाला एक सांगू, तुमच्याबरोबर पुण्यात असताना मी ज्यावेळी मॉडर्नला होते, चाकणचा एक अत्यंत मोठा उद्योगपती, 5-7 कारखाने आहेत, रोज नवी गाडी घेऊन त्याचा मुलगा येतो. इतका मागं लागला माझ्या, इतका मागं लागला. एक दिवस त्याने मला ऑफर दिली. माझ्या पुढीचं मी सांगतोय, लक्षात घ्या, जाहीर सांगतोय, अभिमान आहे म्हणून सांगतो. तो इतका मागे लागला, मित्रांनो निरोप दे, हे दे. एक दिवस डायरेक्ट त्यानं मला प्रपोज केलं. तिनं मला हे सगळं सांगितलं. मी त्याला एकच वाक्य सांगितलं, तू सगळं रोज गाड्या घेऊन येतो, हे सगळं तुझ्या कामायचं काय आहे हे सांग. बापाच्या जीवा गोड्या मारून. आणि त्या दिवशी मला तू ऑफर दे. माझ्या पोरीनं स्वाभिमानानं त्या पोराला दिलेलं उत्तर आहे. बाळांनो लक्षात घ्या, मी इतका अधिकारवाणीनं जेव्हा बोलतो तेव्हा मी ते अनुभवलेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आता चॉईस निवडण्याचं तुमचं वय आहे. आता तुमचं स्वतःचं सत्व आणि स्वत्व उभं करण्याचं वय आहे. हा तेजस्वी मंच त्यासाठी काम करतोय. त्याच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवतोय. आणि ते तुम्हाला मूल्य कळावं म्हणून ज्यांचे पती वारलेले आहेत ना, त्यांचे कार्यक्रम तुमच्या समोर का घेतो, त्या बायका त्यांच्या कर्म काढण्या सांगतात, त्या काय भोगतात ते सांगतात. एकल महिला म्हणजे ज्यांच्या नवऱ्यांनी सोडून दिलेलं आहे, परितत्या आहेत, काही पेताळ आहेत, काही फसल्या गेल्या होत्या, आता डोळे उघडले म्हणून सोडून दिलेले आहे. विधवा म्हणजे त्या आहेत, वीरमाता पत्नी, त्यांनी आपली मुलं किंवा पती गमावले, कष्ट करून पोरांना सांभाळत आहे. गंगा भागीरथी म्हणजे अशा त्या आहेत. हे सन्मान सोहळे